शास्ते अध्याय 1 यहोशवाच्या मृत्यूनंतर इस्रायल लोकांनी परमेश्वराला विचारले की कनानी लोकांशी लढण्यासाठी आमच्या वतीने प्रथम कोणी स्वारी करावी? परमेश्वर म्हणाला, यहूदाने स्वारी करावी. पहा, हा देश मी त्याच्या हाती दिला आहे. यहूदा आपला भाऊ शिमोन याला म्हणाला, माझ्याबरोबर माझ्या वतनात ये, म्हणजे आपण कनान्यांवर स्वारी करू. तुझ्या वतनात मीही तुझ्याबरोबर येईन. तेव्हा शिमोन त्याच्याबरोबर गेला. मग यहूदाने स्वारी केली तेव्हा परमेश्वराने कनानी व परिज्जी ह्यास त्यांच्या हाती दिले व त्यांनी बेजेक येथे त्यांच्या 10,000 लोकांना ठार केले. बेजेक येथे त्यांची अदोनी बेजेकाशी गाठ पडली. तेव्हा त्यांनी त्याच्याशी लढून कनानी व परिज्जी ह्यांचा पराभव केला. पण अदोनी बेजेक पळून गेला. तेव्हा त्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि त्याच्या हातापायांचे अंगठे कापून टाकले. तेव्हा अदोनी बेजेक म्हणाला, हातापायांचे अंगठे कापून टाकलेले 70 राजे माझ्या मेजाखाली तुकडे वेचीत असत. माझ्या करणीचे फळ देवाने मला दिले आहे. मग ते त्याला यरुशलेमेस घेऊन आले. तेथे तो मृत्यू पावला. यहूदाच्या वंशजांनी यरुशलेम नगर लढून घेतले, त्यावर तरवार चालवली व त्या नगराला आग लावली. नंतर यहूदाचे वंशज डोंगराळ प्रदेश, नेगेब आणि तळवटीचा प्रदेश ह्यात राहणाऱ्या कनान्यांशी लढावयाला गेले. मग हेब्रोनात राहणाऱ्या कनान्यांवर यहूदा चालून गेला व त्याने शेशय, अहिमन व तल्मय ह्यांना ठार केले. हेब्रोनाचे पूर्वीचे नाव किर्यात आर्बा होते. तेथून दबीराच्या रहिवाशांवर तो चालून गेला. दबीरचे पूर्वीचे नाव किर्यात सेफर होते. कालेब म्हणाला, जो कोणी लढून किर्यात सेफर काबीज करील त्याला मी आपली मुलगी अखसा देईन. तेव्हा कालेबाचा धाकटा भाऊ कनाज ह्याचा मुलगा अथनिएल ह्याने ते नगर घेतले. म्हणून कालेबाने आपली मुलगी अखसा त्याला दिली. ती आली तेव्हा आपल्या बापापासून काही जमीन मागून घेण्यासाठी तिने त्याला चिथावले. ती गाढवावरून उतरली. तेव्हा कालेबाने तिला विचारले, तुला काय पाहिजे? ती त्याला म्हणाली, मला एक देणगी द्या. तुम्ही मला नेगेब प्रदेशात स्थायिक केले आहे, तेव्हा मला पाण्याचे झरेही द्या. तेव्हा कालेबाने तिला उंचावरचे व पायथ्याचे झरे दिले. मोशेचा सासरा केनी ह्याचे वंशज यहूदाच्या वंशजांसहित खजुरीच्या नगराहून यहूदाच्या रानात गेले. हे रान आरादाजवळील नेगेबात आहे. तेथे जाऊन ते त्या लोकांबरोबर राहिले. मग यहूदाने आपला भाऊ शिमोन ह्याच्याबरोबर जाऊन सफात येथे राहणाऱ्या कनान्यांना पराभूत करून त्यांचा समूळ नाश केला. म्हणून त्या नगराचे नाव हर्मा, समूळ नाश, असे पडले. ह्याखेरीज यहूदाने गज्जा, अश्कलोन आणि एक्रोन ही नगरे त्यांच्या शिवारांसह घेतली. यहूदाबरोबर परमेश्वर होता. त्याने डोंगराळ प्रदेश ताब्यात घेतला. पण तळवटीत राहणाऱ्या लोकांजवळ लोखंडी रथ असल्याने त्यांना हकून देणे त्याला जमेना. मोशेच्या सांगण्याप्रमाणे हेब्रोन नगर कालेबाला देण्यात आले व त्याने तेथून अनाकाच्या 3 मुलांना हकून दिले. यरुशलेमेत राहणाऱ्या यबूसी लोकांना हकून देणे बन्यामिनाच्या वंशजांना जमेना. म्हणून आजपर्यंत यबूसी लोक यरुशलेमेत बन्यामिनाच्या वंशजांबरोबर राहत आहेत. योसेफाच्या वंशजांनीही बेथेलावर स्वारी केली. परमेश्वर त्यांच्याबरोबर होता. बेथेल हेरावयाला योसेफाच्या वंशजांनी माणसे पाठवली. त्या नगराचे पूर्वीचे नाव लूज होते. त्या हेरांनी नगरातून एक मनुष्य बाहेर निघताना पाहिला. त्याला त्यांनी म्हटले, नगरात शिरण्याची वाट आम्हाला दाखव, म्हणजे आम्ही तुला अभय देऊ. तेव्हा त्याने त्यांना नगरात शिरण्याची वाट दाखवली आणि त्यांनी त्या नगरावर तरवार चालवली. पण त्या मनुष्याला व त्याच्या परिवाराला त्यांनी सुखरूप जाऊ दिले. त्या मनुष्याने हित्ती लोकांच्या देशात जाऊन एक नगर वसविले व त्याचे नाव लूज ठेवले. त्या नगराचे नाव आजपर्यंत तेच आहे. मनश्शेने बेथ शान, तानक, दोर, इब्लाम आणि मगिद्दो या नगरातील व त्यांच्या उपनगरातील रहिवाशांना घालवून दिले नाही, कारण त्या कनान्यांनी त्या प्रदेशात राहण्याचा हट्ट धरला. पुढे इस्रायल समर्थ झाले तेव्हा त्यांनी कनानी लोकांना वेठबिगार करावयाला लावले, एकदमच हाकून दिले नाही. एफ्राईमाने गेजेर येथे राहणाऱ्या कनान्यांना घालवून दिले नाही. ते कनानी गेजेर येथे त्यांच्यामध्येच राहिले.
जबूलूनाने कित्रोन व नहलोल येथील रहिवाशांना घालवून दिले नाही. तेथील कनानी त्यांच्यामध्ये राहून वेठबिगार करू लागले. आशेराने अक्को, सिदोन, अहलाब, अकबीज, हेल्बा, अफीक व रहोब येथील रहिवाशांना घालवून दिले नाही. म्हणून आशेराचे वंशज त्या देशाच्या कनानी रहिवाशांमध्ये राहिले, कारण त्यांनी त्यांना घालवून दिले नाही. नफ्तालीने बेत शेमेश व बेत अनाथ येथील रहिवाशांना घालवून दिले नाही. ते त्या देशाच्या कनानी रहिवाशांमध्ये राहिले. पण बेत शेमेश व बेत अनाथ येथील रहिवासी त्यांची वेठबिगार करू लागले. अमोऱ्यांनी दानाच्या वंशजांना डोंगराळ प्रदेशात मागे रेटले. ते त्यांना तळवटीत उतरू देईनात. अमोऱ्यांनी हेरेस पहाड, अयालोन व शालबीम येथे राहण्याचा हट्ट धरला. पण योसेफाचे वंशज प्रबळ झाल्यावर त्यांनी अमोऱ्यांना वेठबिगार करावयाला लावले. अमोऱ्यांची सरहद्द अक्रबिमची चढणी आणि सेला येथून वर गेली होती. शास्ते अध्याय 2. परमेश्वराचा दूत गिलगालाहून बोखीम येथे येऊन लोकांना म्हणाला, मी तुम्हाला मिसर देशातून काढून तुमच्या पूर्वजांना शपथेवर देऊ केलेल्या देशात आणले. तुमच्याशी केलेला माझा करार मी कधी मोडणार नाही. तुम्ही ह्या देशाच्या रहिवाशांशी काही करारमदार करू नका. तुम्ही त्यांच्या वेद्या मोडून टाका, असे मी तुम्हाला म्हणालो होतो, पण तुम्ही माझी वाणी ऐकली नाही. तुम्ही हे काय केले? म्हणून मीही म्हणालो, मी त्या लोकांना तुमच्यासमोरून घालवून देणार नाही. ते तुमच्या कुशीला काट्यांसारखे होतील आणि त्यांचे देव तुम्हाला पाश होतील. परमेश्वराचा दूत सगळ्या इस्रायल लोकांना हे म्हणाला, तेव्हा त्यांनी मोठा आक्रोश केला. त्यांनी त्या स्थळाचे नाव बोखीम, आक्रोश करणारे, असे ठेवले. तेथे त्यांनी परमेश्वराला यज्ञ केले. यहोशवाने इस्रायल लोकांना निरोप दिला, तेव्हा ते देशाचा ताबा घेण्यासाठी आपापल्या वतनावर गेले. यहोशवाच्या हयातीत आणि यहोशवाच्या मरणानंतर जिवंत राहिलेल्या ज्या वडील लोकांनी परमेश्वराने इस्रायलासाठी केलेली महान कार्ये पाहिली होती, त्यांच्या हयातीत लोकांनी परमेश्वराची सेवा केली. परमेश्वराचा सेवक नूनाचा मुलगा यहोशवा हा 110 वर्षाचा होऊन मरण पावला. एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील गाश डोंगराच्या उत्तरेस तिम्नाथ हेरेस येथे त्याच्या वतनाच्या सीमेवर त्यांनी त्याला मूठ माती दिली. ती सर्व पिढी पूर्वजास मिळाल्यानंतर जी नवी पिढी उदयास आली, तिला परमेश्वराची आणि त्याने इस्रायलासाठी केलेल्या कार्याची ओळख राहिली नव्हती. इस्रायल लोक परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करून बाल देवांची सेवा करू लागले. आपल्या पूर्वजांचा देव जो परमेश्वर, ज्याने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले, त्याचा त्यांनी त्याग केला व अन्य देवांच्या म्हणजे सभोवतालच्या राष्ट्रातील देवांच्या नादी लागून त्याच्या चरणी लागले आणि तेणेकडून त्यांनी परमेश्वराला चीड आणली. परमेश्वराचा त्याग करून त्यांनी बाल व अष्टारोथ यांची सेवा केली. म्हणून इस्रायलावर परमेश्वराचा कोप भडकला. त्याने त्यांना लुटारूंच्या हाती दिले आणि त्यांनी त्यास लुटले. त्याने त्यांना त्यांच्या सभोवतालच्या शत्रूंच्या हवाली केले, म्हणून त्यांचा आपल्या शत्रूंसमोर टिकाव लागेना. परमेश्वराने त्यांना शपथपूर्वक सांगितल्याप्रमाणे जेथे जेथे ते कूच करीत, तेथे तेथे त्यांच्यावर परमेश्वराचा हात पडून त्यांचे अहित होई आणि ते फार संकटात पडत. मग परमेश्वर शास्ते उभे करी व ते त्यांना लुटणाऱ्यांच्या हातून सोडवी. तरी ते आपल्या शास्त्यांचे ऐकत नसत. ते व्यभिचारी मतीने अन्य देवांच्या नादी लागून त्यांच्या चरणी लागत. त्यांच्या पूर्वजांनी परमेश्वराच्या आज्ञा पाळून चोखाळलेला मार्ग त्यांनी त्वरित सोडून दिला आणि आपल्या पूर्वजांचे अनुकरण केले नाही. जेव्हा जेव्हा परमेश्वर त्यांच्यासाठी शास्ते उभे करी, तेव्हा तेव्हा त्या प्रत्येकाबरोबर परमेश्वर असे आणि त्या शास्त्याच्या हयातीत तो त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हातून बचावित असे, कारण त्यांच्यावर लोक जुलूम करीत व त्यांना गांजीत. ह्यामुळे ते कणत असत. म्हणून परमेश्वराला त्यांची कीव येई. तरी पण शास्ता मरण पावला म्हणजे ते पुन्हा उलटून अन्य देवांची सेवा करीत व त्यांच्या चरणी लागून आपल्या वाडवडिलांपेक्षा अधिक बिघडत. ते आपला दुराचार व दुराग्रह सोडित नसत. तेव्हा इस्रायलावर परमेश्वराचा कोप भडकून तो म्हणाला, मी ह्या राष्ट्राच्या पूर्वजांशी केलेला करार ह्याने मोडला आहे आणि माझी वाणी ऐकली नाही. म्हणून यहोशवाच्या मृत्यूसमयी उरलेल्या राष्ट्रांपैकी कोणालाही मी देखील येथून पुढे त्यांच्यासमोरून घालवून देणार नाही. पण
त्यांच्याकरवी मी इस्रायलाची परीक्षा करीन आणि त्यांचे पूर्वज माझ्या मार्गाने चालत होते त्याप्रमाणेच ते चालतात की नाही हे पाहीन. म्हणून परमेश्वराने त्या राष्ट्रांना घालवून देण्याची घाई केली नाही, त्यांना राहू दिले आणि त्यांना यहोशवाच्या हाती दिले नाही. शास्त्रे अध्याय 3. इस्रायलापैकी ज्यांना कनान देशातील लढायांचा अनुभव नव्हता त्यांना कसास लावण्यासाठी आणि इस्रायल लोकांच्या पिढ्यांपैकी ज्यांना युद्धाचा पूर्वीचा मुळीच अनुभव नव्हता त्यांना तिचा अनुभव तरी घडावा व युद्धकलेचे शिक्षण मिळावे म्हणून परमेश्वराने जी राष्ट्रे राहू दिली ती ही: पलिष्ट्यांचे 5 सरदार आणि सर्व कनानी, सिदोनी आणि बआल हर्मोन डोंगरापासून हमाथाच्या खिंडीपर्यंत लबानोन पर्वतात राहणारे हिव्वी. परमेश्वराने मोशेच्या द्वारे इस्रायलांच्या पूर्वजांना दिलेल्या आज्ञा ते पाळतात की नाही ह्याची परीक्षा त्यांच्याकरवी घेण्याकरिता परमेश्वराने त्यांना मागे ठेवले होते. अशा प्रकारे इस्रायल लोक कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबुसी ह्यांच्यामध्ये राहू लागले. ते त्यांच्या मुलींशी विवाह करू लागले, आपल्या मुली त्यांच्या मुलांना देऊ लागले आणि त्यांच्या देवांची सेवा करू लागले. इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले. आपला देव परमेश्वर ह्याला ते विसरले आणि बाल व अशेरा ह्या मूर्तींची सेवा करू लागले. म्हणून इस्रायलावर परमेश्वराचा कोप भडकला आणि त्यांना आराम नहराईमाचा राजा कुशन रिशाथईम ह्याच्या हाती दिले आणि इस्रायल लोकांनी 8 वर्षेपर्यंत कुशन रिशाथईम ह्याचे दास्य केले. इस्रायल लोकांनी परमेश्वराचा धावा केला तेव्हा त्याने त्यांच्यासाठी कालेबाचा धाकटा भाऊ कनाज ह्याचा मुलगा अथनिएल ह्याला सोडविणारा म्हणून उभे केले आणि त्याने त्यांची सुटका केली. त्याच्यावर परमेश्वराचा आत्मा उतरला व तो इस्रायलाचा शास्ता झाला. तो लढाईला निघाला तेव्हा परमेश्वराने आरामाचा राजा कुशन रिशाथईम ह्याला त्याच्या हाती दिले व त्याच्यावर त्याचे वर्चस्व झाले. त्यानंतर 40 वर्षे देशाला स्वास्थ्य लाभले. मग कनाजाचा मुलगा अथनिएल मृत्यू पावला. पुन्हा इस्रायल लोक परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करू लागले. त्यांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले म्हणून परमेश्वराने मोवाबाचा राजा एग्लोन ह्याचे इस्रायलावर वर्चस्व स्थापले. तेव्हा त्याने अम्मोनी व अमालेकी ह्यांना आपल्याबरोबर घेऊन इस्रायलावर चाल केली आणि त्यांना पराभूत करून खजुरीचे नगर हस्तगत केले. म्हणून इस्रायल लोकांनी मोवाबाचा राजा एग्लोन ह्याचे 18 वर्षे दास्य केले. मग इस्रायल लोकांनी परमेश्वराचा धावा केला तेव्हा परमेश्वराने गेराचा मुलगा एहूद ह्याला त्यांना सोडविणारा म्हणून उभे केले. तो बन्यामिनी असून डावरा होता. त्याच्या हस्ते इस्रायल लोकांनी मोवाबाचा राजा एग्लोन ह्याला नजराणा पाठविला. एहूदने हातभर लांब दुधारी तलवार आपल्यासाठी बनवून आपल्या कपड्याखाली उजव्या बाजूला लटकावली. त्याने मोवाबाचा राजा एग्लोन ह्याच्यापुढे नजराणा सादर केला. एग्लोन हा फार लठ्ठ होता. नजराणा दिल्यानंतर त्याने नजराणा घेऊन आलेल्या लोकांची रवानगी केली. पण गिलगाल जवळील पाषाण मूर्तीपर्यंत गेल्यावर एहूद स्वतः परत येऊन म्हणाला, महाराज, मला आपल्याला काही गुप्त गोष्ट सांगायची आहे. राजा म्हणाला, गप्प रहा. तेव्हा त्याच्याजवळ उभे असलेले सगळे लोक बाहेर गेले. एहूद त्याच्यापाशी आला. त्यासमयी तो हवेशीर माडीवर एकटा बसला होता. एहूद त्याला म्हणाला, मी आपणासाठी देवाचा संदेश आणला आहे. तेव्हा तो आसनावरून उठला. मग एहुदाने आपल्या डाव्या हाताने उजव्या मांडीवरील तलवार उपसून त्याच्या पोटात खुपसली. पात्याबरोबर मूठही आत गेली आणि चरबीत रुतून बसली. त्याने त्याच्या पोटातून तलवार काढली नाही, ती पार्श्वभागी निघाली होती. मग बाहेर देवडीवर जाऊन एहुदाने माडीचे दरवाजे लावून कुलूप लावले. तो निघून गेल्यावर हुजरे येऊन पाहतात तो माडीचे दरवाजे बंद असल्याचे त्यांच्या दृष्टीस पडले. तेव्हा त्यांना वाटले की तो आपल्या हवेशीर खोलीच्या संडासात गेला असेल. ते वाट पाहून पाहून थकले. तो माडीचे दरवाजे उघडीत नाही असे पाहून त्यांनी किल्ली घेऊन ते उघडले आणि पाहतात तो त्यांचा स्वामी मरून भूमीवर पडला होता. ते वाट पाहत होते. तेवढ्या अवकाशात एहूद पळून पाषाण मूर्तीच्या पलीकडे सईरा येथे येऊन पोहोचला. तेथे गेल्यावर त्याने एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशात रणशिंग फुंकले. तेव्हा त्याच्याबरोबर इस्रायल लोक डोंगराळ प्रदेशातून उतरले आणि तो त्यांच्या पुढे चालला. तो त्यांना म्हणाला, माझ्या पाठोपाठ या, कारण परमेश्वराने तुमचे मोवाबी शत्रू तुमच्या हाती दिले आहेत.
तेव्हा त्यांनी त्याच्या पाठोपाठ जाऊन मोवाब देशाजवळचे यार्देनेचे उतार रोखून धरले आणि कोणालाही पार जाऊ दिले नाही. त्या समयी त्यांनी मोवाब्यांचे सुमारे 10,000 लोक मारले. ते सर्व धिप्पाड व शूरवीर होते. त्यांच्यातला कोणीही बचावला नाही. अशा प्रकारे मोवाब त्या दिवशी इस्रायलाच्या काबूत आला. ह्यानंतर देशाला 80 वर्षे स्वास्थ्य लाभले. एहूद नंतर अनाथाचा मुलगा शमगार हा पुढे आला. त्याने 600 पलिष्ट्यांना बैलाच्या पराणीने जीवे मारले. अशा प्रकारे त्यानेही इस्रायलाची सुटका केली. शास्ते अध्याय 4. एहूद मृत्यू पावल्यावर इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते पुन्हा केले. तेव्हा परमेश्वराने याबीन नावाचा कनानाचा राजा, जो हसोरात राज्य करीत होता, त्याच्या हाती त्यांना दिले. त्याचा सेनापती सिसरा हा हरोशेत गोईम येथे राहत असे. त्याच्यापाशी 900 लोखंडी रथ असून त्याने 20 वर्षे इस्रायल लोकांचा अनन्वित छळ केला. म्हणून त्यांनी परमेश्वराचा धावा केला. त्या समयी लप्पी दोथाची बायको दबोरा संदेश हारिका ही इस्रायलांचा न्यायनिवाडा करीत असे. एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामा व बेथेल यांच्या दरम्यान दबोरेच्या खजुरीखाली तिची बैठक असे. इस्रायल लोक तिच्याकडे न्यायनिवाड्यासाठी येत असत. तिने अबिनवामाचा मुलगा बाराक ह्याला केदेश नफ्ताली येथून बोलवून आणले व त्याला विचारले, तू नफ्ताली व जबुलून यांच्याकडे 10,000 पुरुष बरोबर घेऊन ताबोर डोंगराकडे कूच करून जा. अशी आज्ञा इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याने तुला केली आहे ना? तो म्हणतो, याबीनाचा सेनापती सिसरा आपले रथ व आपले सर्व लष्कर घेऊन तुझ्याकडे किशोन नदीपर्यंत येईल असे मी करीन आणि त्याला तुझ्या हाती देईन. बाराक तिला म्हणाला, तू माझ्याबरोबर येशील तरच मी जाईन, नाही तर जाणार नाही. ती म्हणाली, मी तुझ्याबरोबर अवश्य येईन, पण ह्या तुझ्या स्वारीत तुझी प्रतिष्ठा होणार नाही, कारण परमेश्वर सिसरा ह्याला एका स्त्रीच्या हाती देणार आहे. मग दबोरा उठली आणि बाराकाबरोबर केदेश येथे गेली. बाराकाने जबुलून व नफ्ताली ह्यांना केदेश येथे बोलावले. मग त्यांच्या मागोमाग 10,000 पुरुष निघाले आणि दबोराही त्यांच्याबरोबर गेली. मोशेचा सासरा होबाब ह्याचे वंशज जे केनी, त्यांच्यापासून केनी हेबेर हा विभक्त होऊन केदेशाजवळचे साननीम येथल्या एका एला वृक्षाखाली डेरा देऊन राहिला होता. इकडे सिसरा ह्याला खबर लागली की अबिनवामाचा मुलगा बाराक हा ताबोर डोंगर चढून गेला आहे. तेव्हा सिसरा ह्याने आपले एकंदर 900 लोखंडी रथ आणि हरोशेत गोईम येथून आपल्या जवळचे सर्व लोक किशोन नदीवर जमा केले. दबोरा बाराकाला म्हणाली, उठ, आजच परमेश्वराने सिसराला तुझ्या हाती दिले आहे. परमेश्वर तुझ्यापुढे निघाला आहे ना? मग बाराक व त्याच्या पाठोपाठ 10,000 लोक ताबोर डोंगरावरून उतरले. परमेश्वराने सिसरा, त्याचे सर्व रथ व सर्व सेना यांचा बाराकासमोर तरवारीने धुव्वा उडवला. तेव्हा सिसरा रथावरून उतरून पायीच पळून गेला. इकडे बाराकाने हरोशेत गोईमपर्यंत रथांचा व सैन्याचा पाठलाग केला आणि सिसराची सर्व सेना तरवारीने पडली, त्यातला एकही वाचला नाही. सिसरा मात्र केनी हेबेर ह्याची बायको याएल हिच्या डेऱ्याकडे पायी पळून गेला, कारण हसोराचा राजा याबीन आणि केनी हेबेराचे घराणे ह्यांचे सख्य होते. तेव्हा याएल सिसराला सामोरी येऊन त्याला म्हणाली, या स्वामी, या इकडे माझ्याकडे, भिऊ नका. तेव्हा तो तिच्याकडे डेऱ्यात गेला व तिने त्याला कांबळी खाली लपवले. तो तिला म्हणाला, मला थोडे पाणी प्यावयाला दे बरे, मला तहान लागली आहे. तेव्हा तिने दुधाची बुधली उघडून त्याला दूध प्यावयाला दिले व त्याला झाकले. तो तिला म्हणाला, डेऱ्याच्या दाराशी उभी राहा आणि कोणी येऊन तुला विचारू लागला की येथे एखादा पुरुष आहे काय, तर नाही म्हणून सांग. मग हेबेराची बायको याएल हिने डेऱ्याची मेख आणि हातोडा हाती घेऊन आणि पाय न वाजवता त्याच्याजवळ जाऊन त्याच्या कानशिलात ती मेख ठोकली. ती आरपार जाऊन जमिनीत रुतली. तो थकून गेल्यामुळे त्याला गाढ झोप लागली होती. अशा प्रकारे तो मेला. बाराक सिसराचा पाठलाग करीत आला, तेव्हा त्याला याएल सामोरी येऊन म्हणाली, चला, ज्या माणसाचा तुम्ही शोध करीत आहात तो मी तुम्हाला दाखवते. तो तिच्याबरोबर आत जाऊन पाहतो, तो सिसरा मरून पडला होता
आणि त्याच्या कानशिलात मेख ठोकलेली होती. अशा प्रकारे त्या दिवशी कनानाचा राजा याबीन ह्याचा देवाने इस्रायल लोकांपुढे धुव्वा उडविला. इस्रायल लोकांची सत्ता कनानाचा राजा याबीन ह्याच्यावर अधिकाधिक वाढत गेली व शेवटी त्यांनी कनानाचा राजा याबीन ह्याचा नाश केला. शास्ते अध्याय 5. त्या दिवशी दबोरा आणि अभिनवामाचा मुलगा बाराक ह्यांनी गायलेले गीत हे. इस्रायलाचे नेते पुढे चालले, लोक स्वसंतोषाने पुढे आले, म्हणून परमेश्वराचा धन्यवाद करा. राजे हो ऐका, अधिपतींनो लक्ष द्या, मी स्वतः परमेश्वराला गाईन, इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याची स्तोत्रे गाईन. हे परमेश्वरा, तू सेईराहून निघालास, अदोमाच्या प्रदेशातून कूच केलेस. तेव्हा पृथ्वी कंपायमान झाली, तसेच आकाशाने जलबिंदू गाळले, मेघांनीही जलबिंदू गाळले. परमेश्वरासमोर डोंगर थरथरा कापले. इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याच्यासमोर हा सिनाय देखील थरारला. अनाथाचा मुलगा शमगार ह्याच्या काळी, यायेलच्या काळी राजमार्ग सुने पडले. वाटसरू आडमार्गाने प्रवास करीत. मी दबोरा पुढे येईपर्यंत, इस्रायलात माता म्हणून मी प्रसिद्ध होईपर्यंत इस्रायलात कोणी नेते उरले नव्हते, मुळीच उरले नव्हते. लोकांनी नवे नवे देव निवडले. तेव्हा वेशीतून संग्राम झाला. इस्रायलातील 40,000 एकाजवळ तरी ढाल किंवा भाला दृष्टीस पडला काय? माझे मन इस्रायलाच्या अधिपतींकडे लागले आहे. ते लोकांबरोबर स्वसंतोषाने पुढे आले. तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करा. शुभ्र गर्दभांवर स्वारी करणाऱ्यांनो, अमूल्य गालिचांवर बसणाऱ्यांनो, वाटेने चालणाऱ्यांनो, ह्याचे गुणगान करा. पाणवठ्यावर पाणक्यांच्या स्वराने परमेश्वराच्या विजयाचे, इस्रायलातील नेत्यांच्या विजयाचे लोक वर्णन करतात. त्या समयी परमेश्वराचे प्रजाजन वेशीवर चालून गेले. जागी हो, जागी हो दबोरे, जागी हो, जागी हो गीत गा. बाराका उठ, अभिनवामाच्या मुला, तू आपल्या बंदिवानांना घेऊन जा. त्या समयी उरलेले सरदार खाली उतरले. परमेश्वराचे लोक माझ्याकरिता वीरांविरुद्ध सामना करावयास उतरले. अमालेकात ज्यांची पाळेमुळे पसरली आहेत, ते एफ्राईमामधून आले. तुझ्या मागून बन्यामीन तुझ्या सैन्यात दाखल झाला. माखीराहून अधिपती व जबुलूनाहून दंडधारी अंमलदार उतरून आले. इस्साखाराचे सरदार दबोरे बरोबर होते. इस्साखार बाराकाशी एकनिष्ठ होता. त्याच्या पाठोपाठ ते खोऱ्यात धावले. रौबेनाच्या पक्षांमध्ये मोठी चर्चा झाली. खिल्लारांसाठी वाजविलेला पावा ऐकत तू मेंढवाड्यात का बसलास? रौबेनाच्या पक्षांविषयी फार विचारविनिमय झाला. गिलाद यार्देने पलीकडेच राहिला. दान हा आपल्या जहाजापाशीच का बसून राहिला? आशेर समुद्र किनाऱ्यावर बसून राहिला, आपल्या धक्क्यावर बसून राहिला. जबुलून व नफ्ताली ह्या लोकांनी आपल्या प्रांतातील उंचवट्यांवर मृत्यूची पर्वा न करता आपला जीव धोक्यात घातला. राजे येऊन लढले. त्या समयी कनानाचे राजे मगिद्दोच्या जलप्रवाहांपाशी तानख येथे लढले. त्यांना रुपयाची काहीच लूट मिळाली नाही. आकाशातून तारे लढले. त्यांनी आपापल्या कक्षातून सिसराशी लढाई केली. किशोन नदीने, त्या पुरातन नदीने, त्या किशोन नदीने त्यांना वाहून नेले. हे जीवा, हिम्मत धरून पुढे चाल. त्या समयी घोडे भरधाव उधळले. ते मस्त घोडे टापा आपटू लागले. त्यांच्या टापांचा आवाज झाला. परमेश्वराचा दूत म्हणतो, मेरोजला शाप द्या, त्यातल्या रहिवाशांना मोठा शाप द्या, कारण परमेश्वराला सहाय्य करावयास, वीरांविरुद्ध परमेश्वराला सहाय्य करावयास ते आले नाहीत. केनी हेबेर याची स्त्री याएल ही सगळ्या स्त्रियांमध्ये धन्य, डेऱ्यात राहणाऱ्या सर्व स्त्रियांमध्ये ती धन्य. त्याने पाणी मागितले, तो तिने त्याला दूध दिले. श्रीमंतांना साजेल अशा वाटीत तिने त्याला दही आणून दिले. तिने आपला एक हात मेखेला आणि उजवा हात कारागिराच्या हातोड्याला घातला. तिने हातोड्याने सिसराला मारले, त्याचे डोके फोडून टाकले, त्याचे कानशील मेख ठोकून आरपार विंधले. तिच्या पायापाशी तो वाकला, पडला, निश्चल झाला. तिच्या पायापाशी तो वाकला, पडला. जेथे तो वाकला तेथेच तो मरून पडला. सिसराच्या आईने खिडकीतून बाहेर डोकावले. तिने जाळीतून हाक मारली, त्याचा रथ या वयाला एवढा उशीर का झाला?
त्याच्या रथांच्या चाकांना कोणी खीळ घातली? तिच्या चतुर सख्यांनी तिला उत्तर दिले, हो, स्वतः तिनेच आपणास उत्तर दिले. त्यांना मिळालेल्या लुटीची ते वाटणी तर करून घेत नसतील ना? प्रत्येक वीराला एक एक किंवा दोन दोन कुमारिका, सिसरासाठी रंगीबेरंगी वस्त्रे, भरजरी रंगीबेरंगी वस्त्रे, लुटीत मिळालेल्या कुमारिकांच्या गळ्यात भूषण म्हणून पांघरण्यासाठी एक दोन रंगीबेरंगी वस्त्रे मिळाली नसतील ना? हे परमेश्वरा, तुझे शत्रू असेच नाश पावोत, पण त्याच्यावर प्रेम करणारे प्रतापाने उदय पावणाऱ्या सूर्यासमान होत. मग देशाला 40 वर्षे विसावा मिळाला. शास्ते अध्याय 6. इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले. तेव्हा परमेश्वराने त्यांना 7 वर्षे मिद्यानाच्या हाती दिले. मिद्यानाचा हात इस्रायलावर प्रबळ झाला. मिद्यानाच्या भीतीने इस्रायल लोकांनी डोंगरातून आपणासाठी विवरे, गुहा व दुर्ग तयार केले. मग असे होई की शेते पेरल्यावर मिद्यानी, अमालेकी आणि पूर्वेकडचे रहिवासी त्यांच्यावर चढाई करीत आणि ते त्यांच्यावर हल्ला करीत आणि त्यांच्यासमोर तळ देऊन गज्जाच्या परिसरापर्यंतच्या पिकाचा नाश करीत व इस्रायलात अन्न, शेरडे, मेंढरे, गायी, बैल, गाढवे वगैरे काही एक उरू देत नसत, कारण ते आपले पशु व डेरे घेऊन चढाई करीत आणि टोळधाडीप्रमाणे उतरत. ते व त्यांचे उंट अगणित होते. अशा प्रकारे ते देश उजाड करावयाला येत असत. मिद्यानामुळे इस्रायलाची हलाखीची अवस्था झाली. तेव्हा इस्रायल लोकांनी परमेश्वराचा धावा केला. मिद्यानाच्या जाचामुळे इस्रायल लोकांनी परमेश्वराचा धावा केला. तेव्हा परमेश्वराने इस्रायल लोकांकडे एक संदेशहर पाठविला. तो त्यांना म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो की मी तुम्हाला मिसर देशातून काढून आणले, दास्यगृहातून तुम्हाला बाहेर आणले. मिस्र्यांच्या आणि जे कोणी तुम्हाला गांजीत होते त्या सर्वांच्या हातून तुम्हाला सोडवले आणि त्यांना तुमच्यापुढून घालवून देऊन त्यांचा देश तुम्हाला दिला. आणि मी तुम्हाला म्हणालो की मीच तुमचा देव परमेश्वर आहे. ज्या अमोऱ्यांच्या देशात तुम्ही राहता त्यांच्या देवांना भिवू नका, पण तुम्ही माझी वाणी ऐकली नाही. मग परमेश्वराचा दूत अफ्रा येथे येऊन योवाश अबियेजेरी ह्याच्या एला वृक्षाखाली बसला. त्यावेळी त्याचा मुलगा गिदोन मिद्यान्यांपासून गव्हाचा बचाव करण्यासाठी द्राक्षकुंडात त्याची झोडणी करीत होता. त्याला परमेश्वराच्या दूताने दर्शन देऊन म्हटले, हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्याबरोबर आहे. गिदोन त्याला म्हणाला, महाराज, परमेश्वर आमच्याबरोबर आहे तर हे सर्व आमच्यावर काय यावे? परमेश्वराने आम्हाला मिस्रातून बाहेर नाही का आणले? असे म्हणत त्याच्या ज्या अद्भुत कृत्याविषयी आमचे वाडवडील आम्हाला सांगत ती कोठे आहेत? परमेश्वराने आता आम्हाला टाकून देऊन मिद्यान्यांच्या हाती दिले आहे. तेव्हा परमेश्वर त्याच्याकडे वळून म्हणाला, तू आपल्या बळाचा उपयोग कर आणि जाऊन इस्रायलाला मिद्यानाच्या हातून सोडव. मी तुला पाठविले आहे ना? तो त्याला म्हणाला, प्रभो, इस्रायलाला मी कसा सोडवणार? माझे कुळ मनश्शे वंशात सर्वात दरिद्री आहे. तसाच मी आपल्या वडिलांच्या घराण्यात अगदी कनिष्ठ आहे. परमेश्वर त्याला म्हणाला, खरोखर मी तुझ्याबरोबर असेन. जसे एका माणसाला मारावे तसे एक जात साऱ्या मिद्यानाला तू मारशील. तो त्याला म्हणाला, तुझा माझ्यावर प्रसाद झाला असल्यास तूच माझ्याशी बोलत आहेस ह्याचे मला काही चिन्ह दाखव. मी आपले अर्पण आणून तुझ्यासमोर सादर करीपर्यंत कृपया येथून तू जाऊ नकोस. तो म्हणाला, तू परत येईपर्यंत मी येथेच थांबेन. गिदोनाने आत जाऊन एक करडू सिद्ध केले व एफाभर सापीठाच्या बेखमीर भाकरी केल्या. त्याने मांस टोपलीत घालून आणि रस्सा पातेल्यात घालून ते एला वृक्षाखाली आणून त्याला सादर केले. तेव्हा देवाचा दूत त्याला म्हणाला, मांस व बेखमीर भाकरी घेऊन ह्या खडकावर ठेव व त्यावर रस्सा ओत. त्याप्रमाणे त्याने केले. मग परमेश्वराच्या दूताने आपला हात पुढे करून हातातल्या काठीच्या टोकाने त्या मांसाला व बेखमीर भाकरीला स्पर्श केला. तेव्हा खडकातून अग्नी निघाला आणि त्याने ते मांस व त्या बेखमीर भाकरी भस्म केल्या. ह्यानंतर परमेश्वराचा दूत त्याच्यापुढून अंतर्धान पावला. हा परमेश्वराचा दूत होता हे गिदोनाच्या लक्षात आले. तेव्हा तो म्हणाला, हाय हाय, हे प्रभू परमेश्वरा, खरोखरच परमेश्वराचा दूत मी प्रत्यक्ष पाहिला आहे. परमेश्वर त्याला म्हणाला, तुझे क्षेम असो, भिवू नको, तू मरावयाचा नाहीस. मग
गिदोनाने तेथे परमेश्वराप्रित्यर्थ वेदी बांधली व तिचे नाव याव्हेर शालोम, क्षेमदाता परमेश्वर असे ठेवले. अबियेजेरेकरांच्या 11 येथे ती आजपर्यंत आहे. त्याच रात्री परमेश्वराने गिदोनाला म्हटले, आपल्या बापाचा गोऱ्हा म्हणजे दुसरा गोऱ्हा जो 7 वर्षाचा आहे तो घे. तुझ्या बापाची बाल देवाची वेदी पाडून टाक व तिच्यापाशी असलेली आशेरा मूर्ती तोडून टाक. मग त्या खडकाच्या उच्चभागी आपला देव परमेश्वर ह्याच्यासाठी विहित केलेल्या पद्धतीप्रमाणे वेदी बांध आणि तू फोडलेल्या आशेरा मूर्तींची लाकडे तिच्यावर ठेवून त्यावर त्या दुसऱ्या गोऱ्ह्यांचे हवन कर. गिदोनाने आपल्याबरोबर आपल्या नोकरांपैकी 10 जणांना घेऊन परमेश्वराने त्याला सांगितल्याप्रमाणे केले. पण आपल्या बापाचे घराणे व नगरचे लोक ह्यांच्या भीतीने ते काम दिवसा न करता त्याने ते रात्रीचे केले. नगरवासी मोठ्या पहाटेस उठून पाहतात तो बाल देवाची वेदी मोडून पडली आहे आणि तिच्यापाशी असलेली आशेरा मूर्ती तोडून टाकलेली आहे आणि तो दुसरा गोऱ्हा नवीन बांधलेल्या वेदीवर अर्पिला आहे. ते एकमेकांना विचारू लागले, हे काम कोणी केले असावे? विचारपूस व बारीक चौकशी केल्यावर ते म्हणाले, हे काम योवाशाचा मुलगा गिदोन ह्याचेच आहे. मग नगरवासी योवाशाला म्हणू लागले, तुझ्या मुलाला बाहेर आण, त्याला मारून टाकावयाचे आहे, कारण त्याने बाल देवाची वेदी पाडून टाकली आहे आणि तिच्या जवळची आशेरा मूर्ती तोडून टाकली आहे. तेव्हा योआश आपणावर उठलेल्या सर्वांना म्हणाला, तुम्ही बालाची बाजू घेता काय? तुम्ही त्याचा बचाव करू पाहता काय? जो त्याची बाजू घेईल त्याला पहाटेपर्यंत ठार करण्यात येईल. तो जर देव असला तर त्याची वेदी पाडून टाकणाऱ्याविरुद्ध त्याने स्वतःची बाजू लढवावी. म्हणून त्या दिवशी त्याने गिदोनाचे नाव यरुब्बाल, बआलाने बाजू लढवावी असे ठेवले. तो म्हणाला, त्याने बआलाची वेदी पाडून टाकली आहे, म्हणून बआलाने स्वतः त्याच्याविरुद्ध आपली बाजू लढवावी. नंतर सर्व मिद्यानी, अमालेकी व पूर्वेकडचे रहिवासी एकत्र जमून यार्देने पलीकडे गेले व त्यांनी इज्रेलाच्या खोऱ्यात तळ दिला. परमेश्वराच्या आत्म्याने गिदोनाच्या ठायी संचार केला. तेव्हा त्याने रणशिंग फुंकले आणि अबियेजेरी त्याला येऊन मिळाले आणि त्याने मनश्शेत सर्वत्र जासूद पाठवले, तेव्हा तेही त्याला येऊन मिळाले. त्याप्रमाणेच आशेर, जबूलून व नफ्ताली यांच्याकडे त्याने जासूद पाठवले आणि तेही त्याला येऊन मिळण्यासाठी निघाले. मग गिदोन देवाला म्हणाला, तू आपल्या वचनाप्रमाणे माझ्या हस्ते इस्रायलाचा उद्धार करणार असलास तर पहा, मी ह्या खळ्यात कातरलेली लोकर ठेवतो व रात्री तिच्यावर मात्र दहीवर पडून सर्व जमीन कोरडी राहिली तर तुझ्या वचनाप्रमाणे माझ्या हस्ते तू इस्रायलांचा उद्धार करणार आहेस हे मला कळेल. तसाच प्रकार घडून आला. दुसऱ्या दिवशी पहाटेस उठून त्याने ती लोकर दाबून तिच्यातले दहीवर पिळून 1 वाटीभर पाणी काढले. मग गिदोन देवाला म्हणाला, माझ्यावर रागावू नको, मला आणखी एकदाच बोलू दे. कृपया ह्या लोकरीने मला आणखी एकदाच प्रतीती पाहू दे. ह्या खेपेस लोकर तेवढी कोरडी राहू दे आणि साऱ्या जमिनीवर दहीवर पडू दे. त्या रात्री देवाने तसंच केले, म्हणजे ती लोकर मात्र कोरडी राहिली व सगळ्या जमिनीवर दहीवर पडले. शास्ते अध्याय 7. मग यरुब्बाल म्हणजे गिदोन आणि त्याच्या बरोबरचे सर्व लोक यांनी पहाटेस उठून एन हरोद येथे तळ दिला. त्यांच्या उत्तरेस मोरे टेकडीजवळील खोऱ्यात मिद्यानाची छावणी होती. परमेश्वर गिदोनाला म्हणाला, तुझ्या बरोबर असलेले लोक फारच आहेत. इतक्या लोकांच्या हाती मिद्यान्यांना द्यावे असे मला वाटत नाही. दिले तर मीच माझ्या मनगटाच्या जोरावर विजय मिळवला आहे अशी फुशारकी माझ्यापुढे इस्रायल मारील. म्हणून आता लोकांना ऐकू जाईल असे जाहीर कर की ज्याला भीती वाटत असेल किंवा जो घाबरून गेला असेल त्याने गिलाद डोंगरावरून निघून परत जावे. तेव्हा त्यांच्यातून 22,000 लोक परत गेले आणि 10,000 राहिले. मग परमेश्वर गिदोनाला म्हणाला, अजूनही लोक फार आहेत, त्यांना पाणवठ्यावर घेऊन चल, म्हणजे तेथे मी तुझ्या वतीने त्यांना पारखीन. मी तुला सांगेन की अमक्याने तुझ्याबरोबर जावे तर त्याने तुझ्याबरोबर जावे, आणि मी तुला सांगेन अमक्याने तुझ्याबरोबर जाऊ नये तर त्याने जाऊ नये. त्याप्रमाणे त्यांनी लोकांना पाणवठ्यावर नेले. तेव्हा परमेश्वर गिदोनाला म्हणाला,
कुत्रा जिभेने पाणी चाटून पितो, त्याप्रमाणे जो पाणी पिईल त्याला बाजूला काढ. तसेच गुडघे टेकून जो पिईल त्याला बाजूला काढ. जे तोंडाशी हात नेऊन पाणी चाटून प्यायले ते 300 भरले. बाकीचे लोक गुडघे टेकून पाणी प्यायले. तेव्हा परमेश्वर गिदोनाला म्हणाला, चाटून पाणी पिणाऱ्या ह्या 300 लोकांकरवी मी तुमचा बचाव करीन आणि मिद्यानाला तुझ्या हाती देईन. बाकीच्या लोकांनी आपल्या ठिकाणी जावे. मग त्या लोकांनी अन्नसामग्री व लोकांकडली रणशिंगे हाती घेतली. त्याने बाकीच्या सर्व इस्रायल लोकांना आपापल्या डेऱ्यांकडे पाठवून दिले, पण त्या 300 लोकांना मात्र ठेवून घेतले. मिद्यानाची छावणी खाली खोऱ्यात होती. त्याच रात्री परमेश्वर त्याला म्हणाला, उठ, खाली उतर, त्या छावणीवर चाल कर, कारण ती मी तुझ्या हाती दिली आहे. तुला खाली उतरायला भीती वाटत असली तर आपला सेवक पुरा ह्याला बरोबर घेऊन छावणीकडे जा आणि ते काय बोलत असतील ते ऐक, म्हणजे तुला त्या छावणीवर चाल करावयाला हिंमत येईल. मग तो आपला सेवक पुरा ह्याला बरोबर घेऊन छावणीच्या सीमेवर एका टोकाला हत्यारबंद संत्री होते त्यांच्याजवळ गेला. त्या खोऱ्यात मिद्यानी, अमालेकी व पूर्वेकडचे लोक टोळधाडीप्रमाणे पसरले होते. त्यांचे उंट समुद्र किनाऱ्यावरील वाळूप्रमाणे अगणित होते. गिदोन तेथे गेला तेव्हा एक जण आपल्या सोबत्याला आपले स्वप्न सांगत होता. तो म्हणाला, ऐक, मी स्वप्नात पाहिले की सातूची एक भाकर घरंगळत मिद्यानाच्या छावणीत येऊन पडली व तिने डेऱ्याला असा धक्का दिला की तो पडला. तो उलटून पडला व भुईसपाट झाला. त्याच्या सोबत्याने उत्तर दिले, योवाशाचा मुलगा गिदोन ह्या इस्रायली पुरुषाची ही तलवार होय, दुसरे काही नव्हे. त्याच्या हाती देवाने मिद्यान व त्याचे सर्व सैन्य दिले आहे. ते स्वप्न व त्याचा अर्थ ऐकून गिदोनाने दंडवत घातले. मग तो इस्रायलाच्या छावणीत परत येऊन म्हणाला, उठा, कारण परमेश्वराने मिद्यानाचे सैन्य तुमच्या हाती दिले आहे. त्याने त्या 300 लोकांच्या 3 तुकड्या केल्या. त्या सर्वांच्या हाती त्याने रणशिंगे व रिकामे घडे दिले. त्या घड्यांच्या आत दिवट्या ठेवल्या. तो त्यांना म्हणाला, माझ्याकडे पहा आणि मी करतो तसे करा. छावणीच्या सीमेवरील टोकावर मी पोहोचलो म्हणजे मी करीन तसे करा. मी व माझ्याबरोबरचे सर्वजण रणशिंगे फुंकू, तेव्हा तुम्हीही छावणीच्या सभोवती रणशिंगे फुंका आणि म्हणा, परमेश्वराचा जय, गिदोनाचा जय. रात्रीच्या मधल्या प्रहराच्या आरंभी पहारा नुकताच बदलला तेव्हा गिदोन आपल्याबरोबरच्या 100 पुरुषांसह छावणीच्या सीमेवरील टोकावर गेला. मग त्यांनी रणशिंगे फुंकून आपल्या हातातले घडे फोडून टाकले. तेव्हा त्या तिन्ही तुकड्यांनी रणशिंगे फुंकून घडे फोडून टाकले आणि आपल्या डाव्या हाती दिवट्या आणि उजव्या हाती फुंकण्यासाठी रणशिंगे घेऊन परमेश्वराची तरवार, गिदोनाची तरवार असा घोष केला. तेव्हा छावणीच्या सभोवती प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी उभा राहिला व ती सर्व सेना पळू लागली. तिने ओरडत ओरडत पळ काढला. त्यांनी ती 300 रणशिंगे फुंकली तेव्हा परमेश्वराने प्रत्येक माणसाची तरवार त्याच्या सोबत्यावर व सर्व सेनेवर चालवली. तेव्हा ती सेना सरेराजवळच्या बेथ शिट्टापर्यंत व टब्बाथाजवळच्या आबेल महोलाच्या सीमेपर्यंत पळून गेली. मग नफ्ताली, आशेर व सर्व मनश्शे येथल्या इस्रायल लोकांना बोलावण्यात आले व त्यांनी मिद्यानांचा पाठलाग केला. गिदोनाने एफ्राईमाच्या सर्व डोंगराळ प्रदेशात जासूद पाठवून लोकांना सांगितले की मिद्यान्यांना अडवायला या आणि बेथ बारापर्यंत यार्देन नदीचे उतार रोखून धरा. त्याप्रमाणे एफ्राईमाच्या सगळ्या लोकांना बोलावण्यात आले आणि त्यांनी बेथ बारापर्यंतचे उतार रोखून धरले. त्यांनी मिद्यानाचे ओरेब व जेब ह्या नावाचे 2 सरदार पकडले. त्यांनी ओरेबाला ओरेबाच्या खडकावर जिवे मारले आणि जेबाला जेबाच्या द्राक्षकुंडाजवळ जिवे मारले आणि मिद्यानांचा पाठलाग केला. त्यांनी ओरेब व जेब ह्यांची मुंडकी यार्देने पार गिदोनाकडे नेली. शास्ते अध्याय 8. तेव्हा एफ्राईमी पुरुष त्याला म्हणाले, तू आमच्याशी असा का वागलास? तू मिद्यानाशी लढावयाला निघालास तेव्हा आम्हाला का बोलावले नाहीस? अशी ते त्याच्याशी हुज्जत घालू लागले. तो त्यांना म्हणाला, आता तुम्ही केले त्या मानाने मी काय केले? एफ्राईमाच्या द्राक्षांचा सर्वा हा अबियेजेराच्या द्राक्षांच्या सबंध पिकापेक्षा चांगला नाही काय? मिद्यानाचे सरदार ओरेब व जेब ह्यांना देवाने तुमच्या हाती दिले. तुम्ही केले त्या मानाने मला काय करिता आले?
तो असे बोलला तेव्हा त्यांचा त्याच्यावरील राग शमला. गिदोन व त्याच्याबरोबरचे 300 लोक थकून भागून गेले होते, तरी ते तसेच पाठलाग करीत यार्देनेवर येऊन पलीकडे गेले. तेव्हा तो सुक्कोथ येथल्या लोकांना म्हणाला, कृपया माझ्याबरोबरच्या लोकांना भाकरी द्या, कारण ते थकून गेले आहेत, आणि मिद्यानाचे राजे जेबह व सलमुन्ना ह्यांचा मी पाठलाग करीत आहे. सुक्कोथाचे सरदार म्हणाले, जेबह व सलमुन्ना हे तुझ्या हाती आले आहेत की काय, म्हणून आम्ही तुझ्या सैन्याला अन्न द्यावे? तेव्हा गिदोन म्हणाला, ठीक तर, परमेश्वर जेबह व सलमुन्ना यांना माझ्या हाती देईल, तेव्हा रानातल्या काट्यांनी व काटेरी झुडपांनी मी तुमची चामडी लोळवीन. तेथून तो पनुएल येथे गेला. तेथल्या लोकांकडेही त्याने तीच मागणी केली. तेव्हा सुक्कोथाच्या लोकांप्रमाणेच पनुएलच्या लोकांनीही त्याला उत्तर दिले. तो पनुएलच्या लोकांना म्हणाला, मी सुखरूप माघारी येईन तेव्हा हा बुरुज पाडून टाकीन. जेबह व सलमुन्ना हे कर्कोर येथे होते आणि त्यांच्याबरोबर सुमारे 15,000 सैन्य होते. पूर्वेकडील रहिवाशांच्या सर्व सैन्यापैकी तेवढेच उरले होते, कारण 1,20,000 धारकरी पुरुष पतन पावले होते. नंतर नोबह व यागबहा यांच्या पूर्वेस राहुट्यात राहणाऱ्या लोकांच्या वाटेने वर चालून सैन्य बेसावध असताना गिदोनाने त्यांच्यावर हल्ला चढविला. जेबह व सलमुन्ना हे पळाले, तेव्हा त्याने त्यांचा पाठलाग केला. त्याने जेबह व सलमुन्ना हे मिद्यानाचे 2 राजे पकडले आणि सर्व सैन्याची गाळण उडवली. योवाशाचा मुलगा गिदोन हा लढाईहून परत हेरेस घाटावरून आला. त्याने सुक्कोथातल्या एका तरुणाला धरून विचारले, तेव्हा त्याने सुक्कोथातील 77 सरदार व वडील यांची यादी त्याला लिहून दिली. मग तो सुक्कोथातील लोकांकडे जाऊन म्हणाला, तुम्ही माझी थट्टा केली होती ना, की जेबह व सलमुन्ना हे तुझ्या हाती आली आहेत की काय, म्हणून आम्ही तुझ्या थकल्या भागल्या लोकांना अन्न द्यावे? बघा तर, हे जेबह व सलमुन्ना. मग त्याने त्या नगराच्या वडीलजनांना पकडून रानातील काट्यांनी व काटेरी झुडपांनी त्या सुक्कोथाच्या लोकांना चांगलाच धडा शिकविला. त्याने पनुएलचा बुरुज पाडून टाकला व त्या नगरातील पुरुषांना ठार मारले. मग त्याने जेबह व सलमुन्ना यांना विचारले, तुम्ही ताबोर येथे ज्या पुरुषांचा वध केला ते कसे होते? त्यांनी उत्तर दिले, ते तुझ्यासारखेच होते, ते सगळे राजकुमारांसारखे होते. तेव्हा तो म्हणाला, ते माझे भाऊ, माझे सहोदर होते. परमेश्वरा शपथ, तुम्ही त्यांना जिवंत ठेवले असते तर मी तुम्हाला ठार मारले नसते. मग तो आपला ज्येष्ठ पुत्र येथेर याला म्हणाला, उठ, ह्यांना ठार कर. पण त्या तरुणाने आपली तलवार उपसली नाही, कारण तो पोरसवदा असल्याने घाबरला. तेव्हा जेबह व सलमुन्ना म्हणाले, तूच उठून आमच्यावर प्रहार कर, पुरुषातच पुरुषार्थ असतो. तेव्हा गिदोनाने उठून जेबह व सलमुन्ना ह्यांना ठार केले आणि त्यांच्या उंटांच्या गळ्यातल्या चंद्रकोरी काढून घेतल्या. तेव्हा इस्रायल लोक गिदोनाला म्हणाले, तुम्ही व तुमच्या पुत्रपौरांनीही आमच्यावर अधिकार गाजवावा, कारण तुम्ही आम्हाला मिद्यानांच्या तावडीतून सोडविले आहे. गिदोन त्यांना म्हणाला, मी तुमच्यावर अधिकार गाजविणार नाही, माझा मुलगाही तुमच्यावर अधिकार गाजविणार नाही, परमेश्वरच तुमच्यावर अधिकार गाजविल. गिदोन त्यांना पुढे म्हणाला, तुमच्याकडे मला एक मागणी करायची आहे. तुम्ही प्रत्येकाने आपापल्या लुटीतली कुंडले तेवढी मला द्यावी. ते इश्माएली असल्यामुळे त्यांच्याजवळ सोन्याची कुंडले होती. ते म्हणाले, ती आम्ही मोठ्या खुशीने देतो. तेव्हा चादर पसरून त्यात प्रत्येकाने आपापल्या लुटीतील कुंडले टाकली. त्याने मागून घेतलेल्या सोन्याच्या कुंडलांचे वजन सोन्याचे 1,700 शेकेल भरले. याखेरीज चंद्रकोरी, लोलक, मिद्यानी राजांच्या अंगावरली जांभळी वस्त्रे व त्यांच्या उंटांच्या गळ्यातील साखळ्या वेगळ्याच होत्या. गिदोनाने त्यांचे एक एफोद करून आपले नगर अफ्रा येथे ते ठेवले. सर्व इस्रायल लोक तेथे जाऊन व्यभिचारी मतीने त्या एफोदाच्या नादी लागले. ते गिदोन व त्याचे घराणे यांना पाश असे झाले. अशा प्रकारे मिद्यान इस्रायल लोकांचा अंकित झाला. त्याने पुन्हा आपले डोके वर काढले नाही. गिदोनाच्या हयातीत म्हणजे 40 वर्षे देशाला शांतता लाभली. योवाशाचा मुलगा यरुब्बाल हा आपल्या घरी जाऊन राहिला. गिदोनाला स्वतःचे 70 मुलगे झाले, कारण त्याला पुष्कळ बायका होत्या. शखेमात त्याची एक उपपत्नी होती, तिला त्याच्यापासून एक मुलगा झाला. त्याचे नाव त्याने अबिमलेख असे ठेवले. योवाशाचा मुलगा गिदोन हा चांगला म्हातारा होऊन मरण पावला आणि अबियेजेऱ्यांच्या अफ्रा येथे त्याचा बाप योआश ह्याच्या कबरेत त्याला पुरण्यात आले. गिदोन मरण पावल्यावर लोक पुन्हा फिरले आणि व्यभिचारी मतीने
बाल देवांच्या नादी लागले. त्यांनी बाल बरीत ह्याला आपला देव केले. इस्रायल लोकांचा देव परमेश्वर, ज्याने त्यांना सभोवतालच्या सर्व शत्रूंच्या हातून सोडवले होते, त्याची त्यांनी आठवण ठेवली नाही. तसेच यरुब्बाल म्हणजे गिदोन ह्याने इस्रायलावर केलेले सगळे उपकार न स्मरता त्याच्या घराण्याबद्दल त्यांनी काही कृतज्ञता दर्शविली नाही. शास्ते अध्याय 9. यरुब्बालाचा मुलगा अबिमलेख शखेम येथे आपल्या आईच्या भाऊबंधांकडे जाऊन त्यांना व आपल्या आजोळच्या सर्व माणसांना म्हणाला, शखेमाच्या सर्व प्रमुख नागरिकांना विचारा की यरुब्बालाच्या 70 मुलांनी तुमच्यावर अधिकार गाजवावा की एकानेच गाजवावा, यापैकी तुम्हाला कोणते इष्ट आहे? पण लक्षात ठेवा की मी तुमच्या हाडामासांचा आहे. तेव्हा त्याच्या आईच्या भाऊबंधांनी त्याच्या बाजूने बोलून त्याचे हे म्हणणे शखेमाच्या सर्व प्रमुख नागरिकांच्या कानावर घातले. अबिमलेख हा आपला बांधव आहे असा विचार करून त्याचे मन त्याच्याकडे वळले. त्यांनी अबिमलेखाला बाल बरीतच्या घरातून 70 रुपये दिले. ह्या पैशांनी त्याने रिकाम टेकड्या व बेदरकार लोकांना पदरी ठेवले व ते त्याच्याबरोबर चालावयाला लागले. मग त्याने अफरा येथे आपल्या बापाच्या घरी जाऊन आपले भाऊ म्हणजे यरुब्बालाचे 70 मुलगे यांची एकाच खडकावर कत्तल केली. तरी यरुब्बालाचा सर्वात धाकटा मुलगा योथाम हा वाचला, कारण तो लपून राहिला होता. तेव्हा शखेमातील सर्व प्रमुख नागरिक आणि बेथ मिल्लो येथील सर्व लोक एकत्र झाले व त्यांनी शखेमाच्या स्तंभाजवळील मोठ्या वृक्षापाशी अबिमलेखाला राजा केले. हे वर्तमान ऐकून योथाम हा गरिज्जिम डोंगराच्या शिखरावर गेला व उभा राहून मोठ्याने म्हणाला, शखेमकरांनो, माझे ऐका, म्हणजे देव तुमचे ऐकेल. एकदा झाडे कोणाला तरी अभिषेक करून आपणावर राजा नेमावे म्हणून निघाली. ती जैतुनाकडे जाऊन म्हणाली, तू आमच्यावर राज्य कर. जैतून त्यांना म्हणाला, जिच्या योगाने देवांचा व माणसांचा सन्मान होतो, ती माझी स्निग्धता देण्याचे सोडून झाडांसमोर हलत डोलत राहू काय? मग झाडे अंजीराला म्हणाली, चल, तू आमच्यावर राज्य कर. अंजीर त्यांना म्हणाला, मी आपले माधुर्य व उत्तम फळे देण्याचे सोडून झाडांसमोर हालत डोलत राहू काय? मग झाडे द्राक्षवेलीकडे जाऊन म्हणाली, चल, तू आमच्यावर राज्य कर. द्राक्षवेली म्हणाली, देवांना व मानवांना संतुष्ट करणारा माझा रस देण्याचे सोडून मी झाडांसमोर हलत डोलत राहू काय? तेव्हा ती सर्व झाडे काटेरी झुडपाला म्हणाली, चल, तू आमच्यावर राज्य कर. ते काटेरी झुडूप झाडांना म्हणाले, तुम्ही खरोखर मला अभिषेक करून आपणावर राजा नेमणार असला तर येऊन माझ्या छायेचा आश्रय घ्या, नाहीतर काटेरी झुडपातून अग्नी निघून तो लबानोनाचे गंधसरू भस्म करील. आता तुम्ही सात्विकतेने व सरळपणे अबिमलेखाला राजा केले आहे काय? आणि यरुब्बाल व त्याचे घराणे यांच्याशी तुम्ही भलेपणाने वागला आहात काय? त्याच्या उपकारांची योग्य फेड तुम्ही केली आहे काय? माझ्या बापाने तर तुमच्यासाठी युद्ध केले, आपला प्राण संकटात घातला आणि तुम्हाला मिद्यानाच्या हातून सोडविले. पण तुम्ही आज माझ्या बापाच्या घराण्यावर उठून त्याच्या 70 मुलांची एकाच खडकावर कत्तल केली आणि त्याच्या दासीचा मुलगा अबिमलेख हा तुमचा बांधव असल्यामुळे त्याला तुम्ही शखेमकरांचा राजा केले आहे. जर तुम्ही आज यरुब्बाल व त्याचे घराणे यांच्याशी सात्विकतेने व सरळपणे वागला असाल तर अबिमलेखामुळे आनंद करा व तोही तुमच्यामुळे आनंद करो. नाही तर अबिमलेखातून अग्नी निघून शखेम व बेथ मिल्लो येथील लोकांना भस्म करू. आणि शखेम व बेथ मिल्लो येथील लोकातून अग्नी निघून अबिमलेखाला भस्म करू. मग योथाम पळून गेला आणि आपला भाऊ अबिमलेख याच्या भीतीने बैर येथे जाऊन राहिला. अबिमलेखाने इस्रायलावर 3 वर्षे राज्य केले. त्यानंतर देवाने अबिमलेख व शखेमकर ह्यांच्यामध्ये वैमनस्य उत्पन्न करणारा दुरात्मा पाठवला आणि शखेमकर अबिमलेखाशी कपटाने वागू लागले. यरुब्बालाच्या 70 मुलांचा घात करणारा त्यांचा भाऊ अबिमलेख आणि त्याच्या भावांची कत्तल करण्यास त्याला हातभार लावणारे शखेमकर यांच्यावर दोष ठेवून ह्या खुनाचा बदला घ्यावा ह्या हेतूने देवाने असे केले. तेव्हा शखेमकरांनी त्याला त्रास देण्यासाठी डोंगराच्या माथ्यावर वाटमारे ठेवले. ते त्या वाटेने आल्या गेल्याला लुटीत. हे वर्तमान अबिमलेखाच्या कानी आले. ह्या सुमारास एबेदाचा मुलगा गाल आपल्या भाऊबंधांसह शखेमाला राहण्यासाठी आला आणि शखेमकरांनी त्याच्यावर विश्वास टाकला. त्यांनी शेतात जाऊन द्राक्षमळ्यातील द्राक्षे खुडून व तुडवून त्यांचा रस काढला आणि उत्सव केला आणि आपल्या देवाच्या मंदिरात जाऊन मेजवानी केली व अबिमलेखाला शिव्याशाप दिले. तेव्हा एबेदाचा मुलगा गाल म्हणाला, अबिमलेख कोण
की आम्ही शखेमकरांनी त्याचे अंकित असावे? यरुब्बालाचा मुलगा व त्याचा कारभारी जबूल हे शखेमाचा बाप हमोर ह्याच्या कुळातील लोकांचे अंकित असतील, पण आम्ही अबीमेलेखाचे अंकित का असावे? हे लोक माझ्या हुकमतीखाली आले तर किती बरे होईल. म्हणजे मी अबीमेलेखाला पदच्युत करीन. मग तो अबीमेलेखाला उद्देशून म्हणाला, आपल्या सैन्याची जमवाजमव कर, ये बाहेर. एबेदाचा मुलगा गाल ह्याचे हे शब्द ऐकून नगराधिपती जबूल ह्याला फार राग आला. त्याने अरुमा येथे जासूद पाठवून अबीमेलेखाला कळवले की एबेदाचा मुलगा गाल व त्याचे भाऊबंद शखेमाला येऊन येथील नागरिकांना तुमच्या विरुद्ध चिथावित आहेत. म्हणून तुम्ही आपल्याबरोबरच्या लोकांसहित रात्री निघून या आणि बाहेर शेतात दबा धरून बसा. मग पहाटे सूर्योदय होताच नगरावर हल्ला चढवा. नंतर गाल व त्याच्याबरोबरचे सैन्य तुमच्याशी सामना करायला बाहेर पडेल तेव्हा परिस्थितीला अनुसरून योग्य दिसेल तसे करा. अबीमेलेक आपल्याबरोबरच्या सगळ्या लोकांसहित रात्री निघून 4 तुकड्या करून शखेमावर दबा धरून बसला. इकडे एबेदाचा मुलगा गाल बाहेर येऊन नगराच्या वेशीत उभा राहिला. तेव्हा अबीमेलेक व त्याच्याबरोबरचे लोक दबा धरून बसले होते. तेथून उठले. त्या लोकांना पाहून गाल जबूलास म्हणाला, डोंगर माथ्यावरून लोक उतरत आहेत पहा. जबूल त्याला म्हणाला, ती डोंगरांची सावली आहे, तुला ती माणसांसारखी दिसते. गाल पुन्हा म्हणाला, लोक मधल्या भागातून उतरून येत आहेत आणि एक तुकडी दैवज्ञांच्या ओक वृक्षाच्या वाटेने येत आहे. तेव्हा जबूल त्याला म्हणाला, ज्या तोंडाने अबीमेलेक कोण आहे आणि आम्ही त्याचे अंकित का व्हावे अशी तू बढाई मारत होतास, त्याचे आता काय झाले? ज्यांना तू तुच्छ लेखलेस तेच ना हे लोक? तर आता हो पुढे आणि लढ त्यांच्याशी. तेव्हा गाल शखेमकरांपुढे होऊन अबीमेलेखाशी लढला. अबीमेलेक त्याच्या पाठीस लागला. तेव्हा त्याने पळ काढला. नगराच्या वेशीत पोहोचेपर्यंत बरेच लोक घायाळ होऊन पडले. मग अबीमेलेक अरुमा येथे जाऊन राहिला आणि जबूलाने गाल व त्याचे भाऊबंद यांना हाकून लावले. त्यांना शखेमात राहू दिले नाही. दुसऱ्या दिवशी लोक गावाबाहेर मैदानात येत असल्याची बातमी अबीमेलेखाला लागली. आपल्या लोकांच्या 3 तुकड्या करून तो शेतात दबा धरून बसला आणि लोक नगरातून बाहेर निघत आहेत असे पाहून त्याने त्यांच्यावर चाल करून त्यांचा संहार केला. अबीमेलेक व त्याच्याबरोबरची तुकडी यांनी पुढे धावत जाऊन नगराची वेस रोखून धरली आणि दुसऱ्या 2 तुकड्यांनी मैदानात असलेल्या सगळ्या लोकांवर हल्ला करून त्यांचा मोड केला. अबीमेलेक दिवसभर त्या नगराशी लढत होता. ते काबीज करून तेथल्या लोकांची त्याने कत्तल उडवली आणि ते नगर जमीनदोस्त करून त्यावर मीठ पेरले. हे ऐकून शखेमाच्या गढीत राहणारे सगळे लोक एल बरीथच्या मंदिराच्या तळघरात गेले. शखेमाच्या घडीतले सर्व लोक एकवट झाल्याची बातमी अबीमेलेखाला लागली. तेव्हा तो आपल्याबरोबरच्या लोकांसह सल्मोन डोंगरावर गेला आणि हातात कुऱ्हाड घेऊन त्याने झाडाची फांदी तोडली व ती उचलून आपल्या खांद्यावर घेतली. तो आपल्याबरोबरच्या लोकांना म्हणाला, मी जे करीताना तुम्ही पाहिले तेच तुम्हीही लवकर करा. तेव्हा सर्व लोक एक एक फांदी तोडून घेऊन अबीमेलेखाच्या मागे गेले आणि त्यांनी त्या फांद्या तळघराच्या तोंडाशी रचून पेटवून दिल्या. त्यामुळे शखेमाच्या घडीतले सुमारे 1000 स्त्री पुरुष मेले. मग अबीमेलेखाने तेबेसला वेढा देऊन ते हस्तगत केले. पण त्या नगराच्या आत एक मजबूत गढी होती. तिच्यात नगरातले सर्व स्त्री पुरुष पळून गेले आणि दरवाजा बंद करून घेऊन त्या गढीच्या धाब्यावर चढले. तेव्हा अबीमेलेखाने त्या गढीवर हल्ला चढवला व तिला आग लावण्यासाठी तिच्या दरवाजाच्या अगदी जवळ गेला. हे पाहून एका स्त्रीने जात्याची वरची तळी अबीमेलेखाच्या डोक्यात टाकून त्याचा कपाळमोक्ष केला. तेव्हा त्याने घाईघाईने आपल्या शस्त्रवाहक तरुणाला बोलवून म्हटले, आपली तलवार उपसून मला छाटून टाक, नाहीतर एका बाईने ह्याला जीवे मारले असे लोक म्हणतील. त्या तरुणाने त्याला भोसकले आणि तो मरण पावला. अबीमेलेक मरण पावला हे पाहून इस्रायल लोक आपापल्या स्थळी गेले. अबीमेलेखाने आपल्या 70 भावांची कत्तल करून आपल्या बापाशी जे दुष्टवर्तन केले होते त्याबद्दल देवाने त्याचे अशा प्रकारे पारिपत्य केले. त्याप्रमाणेच शखेमकरांच्या सर्व दुष्टाईचे खापर देवाने त्याच्याच माथ्यावर फोडले आणि यरुब्बालाचा मुलगा योथाम ह्याने त्यांना दिलेला शाप खरा ठरला. शास्ते अध्याय 10. अबीमेलेखानंतर इस्रायलाचे संरक्षण करावयाला इस्साखार वंशातील तोला बिन पुआ बिन दोदो हा पुढे आला. तो एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशात शामीर येथे राहत असे. त्याने 23 वर्षे इस्रायलाचा न्यायनिवाडा केला. नंतर तो मृत्यू पावला. त्याला शामीर येथे मूठमाती देण्यात आली.
त्याच्यानंतर याईर गिलादी हा पुढे आला. त्याने 22 वर्षे इस्रायलाचा न्यायनिवाडा केला. त्याला 30 मुलगे होते. ते 30 गाढवांवर स्वारी करीत. गिलाद प्रांतात त्यांची 30 नगरे असून त्यांना आजपर्यंत हव्वोत याईर म्हणतात. याईर मरण पावला व त्याला कामोन येथे मूठ माती देण्यात आली. मग इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते पुन्हा केले. बआलिम व अष्टारोत या देवतांची आणि अराम, सिदोन, मोवाब, अम्मोनी व पलिष्टी ह्या सर्वांच्या देवतांची ते सेवा करू लागले. त्यांनी परमेश्वराचा त्याग केला. त्याची सेवा ते करीनात. म्हणून परमेश्वराचा कोप इस्रायलांवर भडकला आणि त्यांना पलिष्ट्यांच्या व अमोन्यांच्या हाती दिले. यार्देनेच्या पलीकडे अमोऱ्यांच्या देशातील गिलाद प्रांतात राहणाऱ्या सर्व इस्रायल लोकांना त्यांनी तेव्हापासून 18 वर्षे हैराण करून त्यांच्यावर जुलूम केला. अम्मोनी लोक यार्देन ओलांडून यहुदा, बन्यामीन व एफ्राईमाचे घराणे यांच्यावर स्वाऱ्या करीत. त्यामुळे इस्रायल लोक फार बेजार झाले होते. मग इस्रायल लोकांनी परमेश्वराचा धावा करून म्हटले, आम्ही आमच्या देवाचा त्याग केला आणि बाल देवतांची सेवा करून आम्ही तुझ्याविरुद्ध पाप केले आहे. तेव्हा परमेश्वर इस्रायल लोकांना म्हणाला, मी तुम्हाला मिस्री, आमोरी, अम्मोनी व पलिष्टी यांच्या तावडीतून सोडवले. तसेच सिदोनी, अमालेकी व मिद्यानी यांनी तुम्हाला हैराण केले. तेव्हा तुम्ही माझा धावा केला आणि मी तुम्हाला त्यांच्या हातून सोडवले नाही का? तरी तुम्ही मला सोडले आणि अन्य देवांची सेवा केली. म्हणून यापुढे मी तुमची मुक्तता करणार नाही. जा, तुम्ही मानलेल्या देवतांचा धावा करा. तुमच्या विपत्काली त्यांनी तुम्हाला सोडवावे. तेव्हा इस्रायल लोक परमेश्वराला म्हणाले, आम्ही पाप केले आहे. तुला बरे दिसेल तसे कर. मात्र आज आमचा बचाव कर. एवढीच आमची विनवणी आहे. मग ते आपल्यातील परके देव टाकून देऊन परमेश्वराची सेवा करू लागले. इस्रायलांचे हाल पाहून त्याच्या मनाला खेद झाला. मग अम्मोनी लोकांनी एकत्र जमून गिलाद येथे तळ दिला. तसेच इस्रायल लोकांनी गोळा होऊन मिस्पा येथे तळ दिला. गिलादाचे सरदार एकमेकास विचारू लागले, अम्मोनी लोकांशी सामना सुरू करायला कोणता मर्द तयार आहे? तोच गिलाद येथील सर्व रहिवाशांचा नेता होईल. शास्ते अध्याय 11. इफ्ताह गिलादी हा एक पराक्रमी वीर होता. तो वेश्यापुत्र असून त्याचा बाप गिलाद होता. गिलादाच्या बायकोलाही मुलगे झाले. हे तिचे मुलगे मोठे झाल्यावर त्याला म्हणाले, तू परस्त्रीचा मुलगा असल्यामुळे आमच्या वडिलांच्या घराण्यातील वतनात तुला वाटा मिळणार नाही, असे म्हणून त्यांनी त्याला हकून दिले. तेव्हा इफ्ताह आपल्या बांधवांच्या भीतीने पळून गेला आणि टोब देशात जाऊन राहिला. तेथे रिकामटेकडे लोक त्याला मिळाले आणि ते त्याच्याबरोबर वावरू लागले. काही दिवसांनी अम्मोनी लोकांनी इस्रायलाशी युद्ध पुकारले. अम्मोनी लोक इस्रायलाशी लढू लागले. तेव्हा गिलाद येथील वडीलजन इफ्ताहाला आणण्यासाठी टोब देशी गेले. ते इफ्ताहाला म्हणाले, चला, आमचे सेनापती व्हा, म्हणजे आपण अम्मोनी लोकांशी युद्ध करू. इफ्ताह गिलादाच्या वडीलजनांना म्हणाला, तुम्ही माझा द्वेष करून मला आपल्या बापाच्या घरातून हकून दिले होते ना, आणि आता कशाला आलात? संकटात पडलात म्हणून? गिलादाचे वडीलजन इफ्ताहाला म्हणाले, होय, म्हणून तर आम्ही आता तुमच्याकडे आलो आहोत. तुम्ही आमच्याबरोबर चला आणि अम्मोनी लोकांशी युद्ध करा, म्हणजे तुम्ही आम्हा सर्व गिलादकरांचे प्रमुख व्हाल. गिलादाच्या वडीलजनांना इफ्ताह म्हणाला, अम्मोनी लोकांशी युद्ध करावयाला तुम्ही मला स्वदेशी परतविले आणि परमेश्वराने त्यांना माझ्या हाती दिले, तर मीच तुमचा प्रमुख राहीन काय? गिलादाचे वडीलजन इफ्ताहाला म्हणाले, परमेश्वर तुमच्या आमच्यामध्ये साक्षी आहे. तुम्ही म्हणता तसे आम्ही अवश्य करू. मग इफ्ताह गिलादाच्या वडीलजनांबरोबर गेला. लोकांनी त्याला आपला प्रमुख व सेनापती नेमले. तेव्हा इफ्ताहाने आपले सगळे म्हणणे मिस्पा येथे परमेश्वरासमक्ष परत बोलून दाखविले. पुढे इफ्ताहाने अमोन्यांच्या राजाकडे जासूद पाठवून विचारले, माझ्याकडे यायला व माझ्या देशाशी लढायला तुझे आणि माझे कोठे बिनसले आहे? अम्मोन्यांच्या राजाने इफ्ताहाच्या जासूदांना म्हटले, इस्रायल लोक मिसर देशाहून आले तेव्हा आर्नोन नदीपासून याब्बोक व यार्देन ह्या नद्यापर्यंतचा माझा प्रदेश त्यांनी हिरावून घेतला. आता तो मुकाट्याने परत करा. इफ्ताहाने अम्मोन्यांच्या राजाकडे पुन्हा जासूदांच्या हाती निरोप पाठविला. तो असा, इफ्ताह म्हणतो, इस्रायलाने मोवाबाचा देश घेतला नाही किंवा अम्मोनी लोकांचाही देश घेतला नाही, पण ते मिसर देशाहून निघाले आणि रानातून कूच करून तांबड्या समुद्रावरून कादेश येथे आले. तेव्हा त्यांनी जासूदांच्या हाती
अदोमच्या राजाला सांगून पाठवले की कृपा करून आम्हाला तुझ्या देशातून जाऊ दे, पण अदोमच्या राजाने आमचे ऐकले नाही. तसेच त्यांनी मोवाबाच्या राजाला सांगून पाठवले, पण तोही आमचे ऐकावयास तयार नव्हता. म्हणून इस्रायल कादेश येथे वस्ती करून राहिले. त्यानंतर त्यांनी रानातून फिरत फिरत अदोम व मोवाब ह्या देशास वळसा घालून मोवाबाच्या पूर्वेकडून येऊन अर्नोन नदीपलीकडे तळ दिला. पण ते मोवाबाच्या हद्दीत शिरले नाहीत, कारण अर्नोन नदी ही मोवाबाची सरहद्द होती. मग अमोऱ्यांचा राजा म्हणजे हेशबोनाचा राजा सिहोन ह्याच्याकडे इस्रायलांनी जासुदांच्या हाती सांगून पाठवले की कृपा करून आम्हाला तुझ्या देशातून स्वस्थानी जाऊ दे. पण सिहोनाला इस्रायलाची खात्री नसल्यामुळे त्याने त्याला आपल्या हद्दीतून जाऊ दिले नाही. उलट त्याने आपले सर्व लोक जमवून याहस येथे तळ देऊन इस्रायलांशी युद्ध केले. तरी पण इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याने सिहोन व त्याचे सर्व लोक इस्रायलाच्या हाती दिले व त्यांनी त्यांचा पराभव केला. अशा प्रकारे त्या देशाचे रहिवासी अमोरी यांचा सारा मुलूक इस्रायलांनी हस्तगत केला. अर्थात अर्नोन नदीपासून याब्बोक नदीपर्यंतचा आणि रानापासून यार्देन नदीपर्यंतचा अमोऱ्यांचा सर्व देश त्यांनी आपल्या ताब्यात घेतला. इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याने आपली प्रजा इस्रायल हिच्याकरिता अमोऱ्यांना घालवून दिले, आणि आता तू त्यांच्या प्रदेशावर हक्क गाजवायला बघतोस काय? तुझा देव कमोश ह्याने तुला दिलेल्या वचनावरच तू हक्क गाजवू नये काय? आमचा देव परमेश्वर ह्याने ज्यांना आमच्याकरिता हकून लावले त्यांचे वतन आमचेच राहील. मोवाबाचा राजा सिप्पोर ह्याचा मुलगा बालाक ह्याच्यापेक्षा तू श्रेष्ठ आहेस काय? तो इस्रायलांशी कधी भांडला काय? तो कधी लढला काय? हेशबोन व त्याची उपनगरे, आरोएर व त्याची उपनगरे आणि अर्नोन तिरीची सर्व नगरे ह्यात आज 300 वर्षे इस्रायल वस्ती करून आहे. तर ह्या अवधीत तुम्ही ती परत का मिळवली नाहीत? मी तुझा काही गुन्हा केला नाही, तरी माझ्याशी लढून तू माझ्यावर अन्याय करीत आहेस. न्यायाधीश परमेश्वर हा इस्रायल लोक व अम्मोनी लोक ह्यांचा आज न्याय करू. इफ्ताहाने अम्मोनी लोकांच्या राजाला पाठविलेला हा निरोप त्याने जुमानला नाही. मग इफ्ताहावर परमेश्वराचा आत्मा उतरला व इफ्ताह गिलाद व मनश्शे या प्रदेशातून कूच करून गिलादी मिस्पा येथे आला आणि गिलादी मिस्पा येथून कूच करून अम्मोनी लोकांवर चालून गेला. इफ्ताहाने परमेश्वराला असा नवस केला की तू खात्रीने अम्मोनी लोकांना माझ्या हाती दिलेस, तर मी अम्मोनी लोकांकडून सुखरूप परत आल्यावर माझ्या घराच्या दारातून जो प्राणी मला सामोरा येईल तो परमेश्वराचा मानून मी त्याचे हवन करीन. मग अम्मोनी लोकांशी युद्ध करावयाला इफ्ताह त्यांच्यावर चालून गेला आणि परमेश्वराने त्यांना त्याच्या हाती दिले. अरोएरापासून मिन्नीतपर्यंतच्या 20 नगरात आणि पुढे आबेल करामीमपर्यंत त्याने त्यांची मोठी कत्तल उडवून त्यांचा मोड केला. अशा प्रकारे इस्रायल लोकांनी अम्मोनी लोकांचा नक्षा उतरविला. इफ्ताह मिस्पा येथे आपल्या घरी आला तेव्हा त्याची मुलगी डफ वाजवीत व नाचत त्याला सामोरी आली. ती त्याची एकुलती एक मुलगी होती. तिच्याशिवाय त्याला दुसरा मुलगा अथवा मुलगी नव्हती. तिला पाहताच आपली वस्त्रे फाडून तो म्हणाला, हाय हाय मुली, तू माझे मन खचवले आहे. तू माझ्यावर मोठे संकट आणले आहे. परमेश्वराला मी शब्द दिला आहे, आता मला माघार घेता येत नाही. ती त्याला म्हणाली, बाबा, परमेश्वराला तुम्ही शब्द दिला आहे तेव्हा तुमच्या तोंडातून निघालेल्या शब्दाप्रमाणे माझ्या बाबतीत करा, कारण परमेश्वराने तुमचे शत्रू जे अम्मोनी लोक त्यांचा सूड तुमच्या वतीने घेतला आहे. ती आपल्या बापाला पुढे म्हणाली, मात्र माझ्याकरिता एवढे करा की मला 2 महिन्यांचा अवधी द्या, म्हणजे मी आपल्या मैत्रिणींबरोबर जाऊन डोंगरातून फिरत मला कौमार्यावस्थेतच मरावे लागत आहे ह्याबद्दल शोक करीन. तो म्हणाला, जा, आणि त्याने तिला 2 महिन्यांकरता पाठवून दिले. मग ती आपल्या मैत्रिणींबरोबर जाऊन डोंगरावर फिरत आपल्याला कौमार्यावस्थेतच मरावे लागत आहे ह्याबद्दल शोक करीत राहिली. 2 महिन्यानंतर ती आपल्या बापाकडे परतली. तेव्हा नवस केल्याप्रमाणे त्याने तिच्याबाबत केले. तिचा पुरुषाशी संबंध झाला नव्हता. यावरून इस्रायल लोकात अशी चाल पडली की इस्रायल मुलींनी इफ्ताह गिलादी ह्याच्या मुलीच्या स्मरणार्थ शोक करण्यासाठी प्रतिवर्षी 4 दिवस जात जावे. शास्ते अध्याय 12. मग एफ्राइमी लोक जमा होऊन साफोन येथे गेले. ते इफ्ताहाला म्हणाले, तू अमोन्यांशी लढायला गेलास तेव्हा तुझ्या बरोबर येण्यासाठी आम्हाला का नाही बोलाविलेस?
आम्ही तुझ्या घरासकट तुला जाळून टाकतो. इफ्ताह त्यांना म्हणाला, माझ्या व माझ्या लोकांच्या अम्मोनी लोकांशी चकमकी झडत असताना मी तुमची कुमक मागविली होती, तेव्हा तुम्ही त्यांच्या हातून मला सोडविले नाही. तुम्ही मला सोडवित नसल्याचे मी पाहिले, तेव्हा मी तळहातावर शीर घेऊन अम्मोनी लोकांवर चालून गेलो आणि परमेश्वराने त्यांना माझ्या हाती दिले. आज तुम्ही माझ्याशी लढायला का चालून आलात? नंतर इफ्ताहाने गिलादाची सर्व सेना जमा करून एफ्राईमाशी युद्ध केले. गिलादाच्या सैनिकांनी एफ्राईमाचा पराभव केला, कारण ते म्हणत होते, एफ्राईम व मनश्शे यांच्यामध्ये राहणाऱ्या गिलाद्यांनो, तुम्ही एफ्राईमातून आलेले पळपुट्टे आहात. गिलाद्यांनी एफ्राईमी लोकांना अडविण्यासाठी यार्देनेचे उतार रोखून धरले. कोणी एफ्राईमी पळपुट्या त्यांना म्हणे, मला पलीकडे जाऊ द्या. तेव्हा गिलादी लोक त्याला विचारीत, तू एफ्राईमी आहेस काय? त्याने नाही असे म्हटले तर ते त्याला म्हणत, शिब्बोलेथ म्हण. तेव्हा तो सिब्बोलेथ म्हणे. त्या शब्दाचा त्याला उच्चार करता येत नसे, म्हणून ते त्याला धरून यार्देनेच्या उतारापाशी मारून टाकीत. त्या प्रसंगी एफ्राईमातले 42,000 प्राणास मुकले. इफ्ताहाने 6 वर्षे इस्रायलाचा न्यायनिवाडा केला. इफ्ताह गिलादी मरण पावला. त्याला गिलादातल्या त्याच्या नगरात मूठ माती देण्यात आली. त्याच्यानंतर इब्सान बेथलेहेमकर ह्याने इस्रायलाचा न्यायनिवाडा केला. त्याला 30 मुलगे होते. त्याने आपल्या 30 मुली परगावी देऊन टाकल्या होत्या आणि आपल्या मुलांसाठी त्याने परगावाहून 30 मुली आणल्या होत्या. त्याने इस्रायलाचा 7 वर्षे न्यायनिवाडा केला. इब्सान मरण पावला व त्याला बेथलेहेम येथे मूठ माती देण्यात आली. त्यानंतर एलोन जबुलुनी ह्याने इस्रायलाचा न्यायनिवाडा केला. तो 10 वर्षे इस्रायलाचा शास्ता होता. एलोन जबुलुनी मृत्यू पावला आणि त्याला जबुलुनातील आयालोन येथे मूठ माती देण्यात आली. त्याच्यानंतर हिल्लेल पिराथोनी ह्याचा मुलगा अब्दोन हा इस्रायलाचा शास्ता झाला. त्याला 40 मुलगे व 30 नातू होते. ते 70 गाढवांवर स्वार होत. त्याने 8 वर्षे इस्रायलाचा न्यायनिवाडा केला. मग हिल्लेल पिराथोनीचा मुलगा अब्दोन मृत्यू पावला. त्याला एफ्राईम प्रांतातील अमालेक्यांच्या डोंगराळ प्रदेशात पिराथोन येथे मूठ माती देण्यात आली. शास्ते अध्याय 13. इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते पुन्हा केले. तेव्हा परमेश्वराने त्यांना 40 वर्षे पलिष्ट्यांचे अंकित केले. त्यावेळी सरागावी दान वंशातला मानोहा नावाचा एक माणूस होता. त्याची स्त्री वांझ असून तिला मूलबाळ झाले नव्हते. परमेश्वराच्या दूताने त्या स्त्रीला दर्शन देऊन म्हटले, पहा, तू वांझ असून तुला मूलबाळ झाले नाही, पण आता तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल. आता तू जपून राहा आणि द्राक्षारस किंवा मद्य पिऊ नको आणि कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नको, कारण तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल. त्याच्या डोक्याला वस्त्रा लावू नको, कारण जन्मापासूनच तो मुलगा देवाचा नाजीर होईल आणि इस्रायलास पलिष्ट्यांच्या हातून सोडवायला तोच आरंभ करील. त्या स्त्रीने जाऊन आपल्या नवऱ्याला सांगितले, एक देवमाणूस माझ्याकडे आला. त्याचे स्वरूप देवदूताप्रमाणे अति गौरवशाली होते, पण तो कोठून आला हे मी त्याला विचारले नाही व त्यानेही मला आपले नाव सांगितले नाही. तो मला म्हणाला, पहा, तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल. ह्यापुढे तू द्राक्षारस किंवा मद्य पिऊ नको आणि कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नको, कारण तो मुलगा जन्मापासून मृत्यूपर्यंत देवाचा नाजीर राहील. हे ऐकून मानोहाने परमेश्वराची विनवणी केली, हे प्रभू, जो देवमाणूस तू आमच्याकडे पाठविला होतास त्याने पुन्हा आमच्याकडे यावे आणि जन्मास येणाऱ्या मुलाचे आम्ही कसे संगोपन करावे हे त्याने आम्हाला शिकवावे, असे कर, अशी माझी तुला प्रार्थना आहे. देवाने मानोहाचे म्हणणे ऐकले. ती स्त्री शेतात बसली असताना देवदूत तिच्याकडे पुन्हा आला, पण तिचा नवरा मानोहा तिच्याबरोबर नव्हता. म्हणून त्या स्त्रीने लवकर धावत जाऊन त्याला सांगितले, त्या दिवशी जो माणूस माझ्याकडे आला होता त्याने मला दर्शन दिले आहे. मानोहा निघाला व आपल्या स्त्रीच्या मागोमाग गेला आणि त्या माणसाजवळ जाऊन त्याला त्याने विचारले, आपणच ह्या स्त्रीशी संभाषण केले होते काय? तो म्हणाला, होय, मीच. मानोहा म्हणाला, आता आपल्या म्हणण्याप्रमाणे घडल्यावर ह्या मुलाचा जीवनक्रम कसा असावा आणि त्याने काय करावे? परमेश्वराचा दूत मानोहाला म्हणाला, मी सांगितलेल्या सर्व गोष्टीस ह्या स्त्रीने जपावे. द्राक्षवेलाचा कसलाही उपज तिने खाऊ नये. तिने द्राक्षारस किंवा मद्य पिऊ नये
व कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नये. मी केलेली आज्ञा तिने कसोशीने पाळावी. मानोहा परमेश्वराच्या दूताला म्हणाला, आम्ही आपणासाठी एक करडू कापतो, तेव्हा आपण अंमळ थांबावे अशी आमची विनंती आहे. परमेश्वराचा दूत मानोहाला म्हणाला, तू थांबविले तरी मी तुझ्या हातचे खाणार नाही. तू होमबली केलास तर तो परमेश्वरासाठी केला पाहिजे. तो परमेश्वराचा दूत असल्याचे मानोहाला ठाऊक नव्हते. मानोहाने परमेश्वराच्या दूताला विचारले, आपले नाव काय? कारण आपल्या म्हणण्याप्रमाणे घडून आल्यावर आम्ही आपला सन्मान करू. परमेश्वराच्या दूताने त्याला उत्तर दिले, माझे नाव अगम्य आहे. तेव्हा ते तू का विचारतोस? मग आश्चर्यकारक कृत्ये करणाऱ्या परमेश्वराला मानोहाने अन्नार्पणासह एक करडू खडकावर अर्पण केले. त्याकडे मानोहा व त्याची बायको पाहत होती. तेव्हा वेदीवरून स्वर्गाकडे ज्वाला उसळली आणि परमेश्वराच्या दूताने त्या वेदीवरल्या ज्वालेवर आरोहण केले. ते पाहून मानोहा व त्याची बायको यांनी लोटांगण घातले. परमेश्वराच्या दूताने मानोहाला व त्याच्या स्त्रीला पुन्हा दर्शन दिले नाही. तेव्हा तो परमेश्वराचा दूत होता हे मानोहाने ओळखले. मानोहा आपल्या स्त्रीला म्हणाला, आपण खात्रीने मरणार, कारण आपण देवाला पाहिले आहे. पण त्याची स्त्री त्याला म्हणाली, आपल्याला मारून टाकण्याची परमेश्वराची इच्छा असती तर त्याने आपल्या हातून होमबली व अन्नार्पण स्वीकारले नसते, आपणाला हे सगळे प्रकट केले नसते, आणि ह्या समयी त्याने ह्या अशा प्रकारच्या गोष्टी सांगितल्या नसत्या. पुढे त्या स्त्रीला मुलगा झाला. तिने त्याचे नाव शमशोन ठेवले. तो मुलगा मोठा झाला व परमेश्वराचा आशीर्वाद त्याच्यावर होता. सरा व अष्टावोल यांच्या दरम्यान महने दान येथे परमेश्वराच्या आत्म्याच्या प्रेरणेने तो संचार करू लागला. शास्ते अध्याय 14. शमशोन तिम्ना येथे गेला. तेथे त्याने एक बलिष्ठी मुलगी पाहिली. तेव्हा घरी परत येऊन आपल्या आईवडिलांकडे जाऊन तो म्हणाला, तिम्ना येथे मी एक बलिष्ठी मुलगी पाहिली आहे, ती मला बायको करून द्या. त्याचे आईबाप त्याला म्हणाले, तू त्या बेसुनत पलिष्ट्यातली बायको का करू पाहत आहेस? तुझ्या भाऊबंदात किंवा आपल्या साऱ्या लोकात कोणी मुली नाहीत काय? शमशोन आपल्या बापाला म्हणाला, तीच मला मिळवून द्या, कारण माझे तिच्यावर मन बसले आहे. पलिष्ट्यांना विरोध करण्याची संधी मिळावी म्हणून ही गोष्ट परमेश्वर करीत आहे हे त्याच्या आईबापांच्या लक्षात आले नाही. त्या काळी इस्रायलांवर पलिष्ट्यांची सत्ता होती. शमशोन आपल्या आईबापांसह तिम्ना येथे गेला. तो तेथील द्राक्षमळ्यांपाशी येऊन पोहोचला. तो एक तरुण सिंह गर्जना करीत त्याच्या अंगावर आला. तेव्हा परमेश्वराच्या आत्म्याने एकाएकी त्याच्यावर झडप घातली आणि हातात काही हत्यार नव्हते, तरी त्याने करडू फाडावे तसे त्या सिंहाला फाडून टाकले. तथापि आपण काय केले ते त्याने आपल्या आईबापांना सांगितले नाही. मग त्याने जाऊन त्या मुलीशी बोलणे केले. ती शमशोनाला फार आवडली. काही दिवसांनी तिच्याशी लग्न करण्यासाठी तो परत जात असताना आडवाटेने सिंहाचे कलेवर पाहायला गेला. तो त्यात मधमाशांचा घोळका व मध त्याच्या दृष्टीस पडला. त्यातला काही मध हातात घेऊन तो वाटेने खात खात गेला. आपल्या आईबापांकडे येऊन त्यांना काही मध त्याने दिला आणि त्यांनीही तो खाल्ला. तथापि सिंहाच्या कलेवरातून त्याने तो मध आणला होता हे त्याने त्यांना सांगितले नाही. मग त्याचा बाप त्या मुलीला पाहायला तिच्या घरी गेला. तेथे शमशोनाने मेजवानी दिली. त्या काळच्या तरुणांमध्ये अशी प्रथा होती. तेथल्या लोकांनी त्याला पाहून त्याच्या दिमतीस 30 लोक आणले. शमशोन त्यांना म्हणाला, मी तुम्हाला एक कोडे घालतो. मेजवानीच्या 7 दिवसात ते उलगडून त्याचा अर्थ तुम्ही सांगाल तर मी तुम्हाला 30 तागे व 30 पोशाख देईन. पण तुम्हाला ते उलगडता आले नाही तर तुम्ही मला 30 तागे व 30 पोशाख द्यावेत. त्यांनी त्याला म्हटले, सांग तुझे कोडे, आम्हाला ऐकू तर दे. मग तो त्यांना म्हणाला, भक्षकातून भक्ष्य व उग्रातून मधुर ते काय? 3 दिवसापर्यंत त्यांना त्या कोड्याचा अर्थ उलगडला नाही. 4थ्या दिवशी ते शमशोनाच्या बायकोला म्हणाले, तू आपल्या नवऱ्याला फूस लावून त्याला ह्या कोड्याचा अर्थ सांगावयाला लाव, नाहीतर आम्ही तुला व तुझ्या बापाचे घर जाळून टाकू. तुम्ही आम्हाला लुबाडायला येथे बोलावले आहे असेच ना? नंतर शमशोनाची बायको त्याच्यापुढे रडत म्हणू लागली, तुमचे माझ्यावर प्रेम नाही. तुम्ही माझा केवळ द्वेष करता, माझ्यावर प्रीती करीत नाही. माझ्या लोकांना तुम्ही कोडे घातले, पण मला मात्र त्याचा अर्थ सांगितला नाही. तो तिला म्हणाला, मी ते प्रत्यक्ष माझ्या आईवडिलांना सांगितले नाही.
तर ते काय तुला सांगू? मेजवानीच्या 7व्या दिवसापर्यंत ती त्याच्यासमोर रडत राहिली. तिने त्याला फारच गळ घातल्यामुळे त्याने 7व्या दिवशी ते तिला सांगितले. लगेच तिने ते कोडे आपल्या लोकांना उलगडून सांगितले. 7व्या दिवशी तो शय्यागृहात शिरण्यापूर्वी नगरवासी त्याला म्हणाले, मधापेक्षा गोड ते काय आणि सिंहापेक्षा उग्र ते काय? तेव्हा तो त्यांना म्हणाला, तुम्ही माझ्या कालवडीला नांगरास जुंपले नसते तर तुम्हाला माझे कोडे कधीच उलगडले नसते. मग परमेश्वराच्या आत्म्याने त्याच्यावर एकाएकी झडप घातली आणि तो अश्कलोनाला गेला. तेथली 30 माणसे ठार करून त्याने त्यांना लुटले आणि ज्यांनी कोडे उलगडले होते त्यांना पोशाख दिले. शेवटी तो संतप्त होऊन आपल्या बापाच्या घरी निघून गेला. इकडे शमशोनाच्या सोबत्याला त्याची बायको देण्यात आली. शास्ते अध्याय 15. काही दिवसांनी गहू कापण्याच्या हंगामात शमशोन एक करडू घेऊन आपल्या बायकोला भेटायला गेला. तो म्हणाला, मी अंतःपुरात आपल्या बायकोकडे जातो. पण त्याच्या सासऱ्याने त्याला आत जाऊ दिले नाही. त्याचा सासरा म्हणाला, तू तिचा पराकाष्ठेचा द्वेष करतोस असे मला खरोखर वाटल्यामुळे मी ती तुझ्या सोबत्याला दिली आहे. तिची धाकटी बहीण तिच्यापेक्षा सुंदर आहे ना, तिच्याऐवजी ही घे. शमशोन त्या लोकांना म्हणाला, ह्या वेळेस मी पलिष्ठ्यांचे नुकसान करून त्यांचे उट्टे फेडीन. मग शमशोनाने 300 कोल्हे पकडले, मशाली मिळवल्या व कोल्ह्यांच्या शेपटाला शेपूट बांधून 2-2 शेपटांमध्ये एक मशाल बांधली. मग त्याने त्या मशाली पेटवून पलिष्ठ्यांच्या उभ्या पिकात त्या कोल्ह्यांना सोडले. तेव्हा धान्याच्या सुड्या, उभे पीक, द्राक्षमळे व जैतुनाचे मळे जळून गेले. पलिष्ठी विचारू लागले, हे कोणी केले? तेव्हा लोकांनी उत्तर दिले, तिम्नाकराचा जावई शमशोन ह्याने, कारण त्याच्या सासऱ्याने त्याची बायको काढून त्याच्या सोबत्याला दिली आहे. मग पलिष्ठ्यांनी जाऊन तिला व तिच्या बापाला जाळून टाकले. शमशोन त्यांना म्हणाला, तुमची वागणूक अशी असल्यामुळे तुमचा सूड घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. त्याने त्यांना खरपूस मार देऊन त्यांची मोठी कत्तल उडवली. त्यानंतर तो एटाम खडकातल्या एका गुहेत जाऊन राहिला. नंतर पलिष्ठ्यांनी चढाई केली व यहुदात तळ देऊन त्यांनी लेहीवर हल्ला केला. तेव्हा यहुद्यांनी त्यांना विचारले, तुम्ही आमच्यावर का हल्ला केला? ते म्हणाले, शमशोनाला कैद करून न्यावयाला आम्ही आलो आहोत. त्याने आमचे केले तसेच आम्ही त्याचे करणार आहोत. तेव्हा यहुदातले 3000 वीर एटाम खडकातल्या गुहेत जाऊन शमशोनाला म्हणाले, पलिष्ठी आमच्यावर सत्ता चालवीत असल्याचे तुला ठाऊक नाही काय? हे कसले संकट तू आमच्यावर आणले आहेस? तो त्यांना म्हणाला, त्यांनी माझे केले तसेच मीही त्यांचे केले आहे. ते शमशोनाला म्हणाले, तुला बांधून पलिष्ठ्यांच्या हवाली करण्यासाठी आम्ही आलो आहोत. शमशोन त्यांना म्हणाला, तुम्ही स्वतः माझ्यावर तुटून पडणार नाही अशी शपथ वहा. ते त्याला म्हणाले, नाही, पण आम्ही तुला घट्ट बांधून त्यांच्या हवाली करू. खरेच आम्ही तुला ठार मारणार नाही. मग त्यांनी त्याला 2 नव्या दोऱ्यांनी बांधून खडकावरून आणले. तो लेहीपर्यंत जाऊन पोहोचला. तेव्हा पलिष्ठी त्याला पाहून जयघोष करू लागले. इतक्यात परमेश्वराच्या आत्म्याने एकाएकी त्याच्यावर झडप घातली. त्याच्या दंडांना बांधलेले दोर अग्नीने जळलेल्या तागासारखे झाले आणि हाताची बंधने गळून पडली. मग गाढवाचे नवे जाभाड त्याला सापडले. ते हातात घेऊन 1000 लोकांना त्याने ठार केले. शमशोन म्हणाला, गाढवाच्या जाभाडाने मी राशीच्या राशी रचल्या. गाढवाच्या जाभाडाने मी 1000 लोक ठार केले. हे आपले बोलणे संपवून त्याने हातातले जाभाड फेकून दिले व त्या ठिकाणाचे नाव रामथ लेही, जाभाडाची टेकडी असे ठेवले. नंतर त्याला फार तहान लागल्यामुळे तो परमेश्वराचा धावा करीत म्हणाला, तू आपल्या दासाच्या हस्ते एवढा मोठा विजय मिळवून दिलास खरा, पण मी आता तहानेने तडफडून मरावे आणि बेसुनत लोकांच्या हाती पडावे काय? तेव्हा परमेश्वराने लेही येथे एक झरा खोदला आणि त्यातून पाणी वाहू लागले. ते पाणी पिऊन त्याच्या जीवात जीव आला व तो ताजातवाना झाला. ह्यावरून त्याचे नाव त्याने एन हक्कोरे, धावा करणाऱ्यांचा झरा असे ठेवले. तो अद्याप लेहीत आहे. पलिष्ठ्यांच्या आमदानीत 20 वर्षे शमशोनाने इस्रायलाचा न्यायनिवाडा केला. शास्ते अध्याय 16. मग शमशोन गज्जा येथे गेला. तेथे त्याने एक वेश्या पाहिली व तिच्याकडे तो गेला. शमशोन तेथे आल्याची बातमी गज्जाकरांना लागताच
त्यांनी घराला घेरा घातला आणि नगरवेशीत ते रात्रभर त्याच्या पाळतीवर बसले. सकाळी उजाडल्यावर त्याला ठार मारू असा विचार करून ते रात्रभर गुपचूप राहिले. इकडे शमशोन मध्यरात्रीपर्यंत झोपून राहिला. नंतर उठून त्याने नगरवेशीचे दरवाजे आणि दोन्ही दारकसे ही अडसरांसकट उखडून खांद्यावर घेतली आणि हेब्रोनाच्या पूर्वेकडील डोंगराच्या शिखरावर नेली. नंतर सोरेक खोऱ्यातील दलीला नावाच्या एका स्त्रीवर त्याचे प्रेम बसले. तेव्हा पलिष्ठ्यांचे सरदार त्या स्त्रीकडे जाऊन तिला म्हणाले, त्याच्या अचाट शक्तीचे मर्म कशात आहे आणि आम्हाला त्याच्यावर वर्चस्व कसे मिळवता येईल हे तू त्याच्याकडून लाडीगोडीने काढून घे, म्हणजे आम्हाला त्याच्या मुसक्या बांधून त्याला जेरीस आणता येईल. आम्ही प्रत्येकजण तुला चांदीची 1100 नाणी देऊ. दलीला शमशोनाला म्हणाली, तुमच्या अचाट शक्तीचे मर्म कशात आहे आणि कशाने तुम्हाला बांधले असता तुम्ही जेर व्हाल हे कृपया मला सांगा. शमशोनाने तिला उत्तर दिले, धनुष्याच्या 7 नव्या वाद्यांनी मला बांधले तर मी कमजोर होऊन इतर माणसांसारखा होईन. मग धनुष्याच्या 7 नव्या वाद्या घेऊन पलिष्ठ्यांचे सरदार तिच्याकडे आले आणि तिने त्याला त्या वाद्यांनी जखडून टाकले. त्यावेळी आतल्या खोलीत काही लोक तिने लपवून ठेवले होते. ती त्याला म्हणाली, शमशोन, पलिष्ठी तुमच्यावर चालून आले आहेत. तेव्हा आगीची धग लागताच तागाचे सूत तटकन तुटावे तशा त्याने त्या वाद्या तोडून टाकल्या. त्याच्या शक्तीचे मर्म उमगले नाही. दलीला शमशोनाला म्हणाली, तुम्ही माझा उपहास करून माझ्याशी खोटे बोलला आहात. तुम्ही लबाडी करून मला फसवले आहे. तुम्हाला कशाने बांधावे हे आता तरी मला सांगा ना. तो तिला म्हणाला, कधी न वापरलेल्या नव्या दोरांनी मला आवळून बांधले तर मी कमजोर होऊन इतर माणसांसारखा होईन. मग दलीलाने नवे दोर आणून त्याला बांधले व म्हणाली, शमशोन, पलिष्ठी तुमच्यावर चालून आले आहेत. त्यावेळी काही लोक आतल्या खोलीत दबा धरून बसले होते. तेव्हा धागा तोडावा तसे त्याने ते आपल्या दंडावरचे दोर तटातट तोडून टाकले. दलीला शमशोनाला म्हणाली, आतापर्यंत तुम्ही मला खोटे सांगून माझी वंचना केली आहे. कशाने तुम्हाला बांधता येईल हे मला सांगा. तो तिला म्हणाला, माझ्या केसाच्या 7 बटा मागाच्या ताण्यात गुंफिल्या तर. मग तिने त्याचे केस मागाच्या फणीवर ताणून बांधले व ती त्याला म्हणाली, शमशोन, पलिष्ठी तुमच्यावर चालून आले आहेत. तेव्हा त्याने झोपेतून जागे होऊन ती मागाची फणी व ताणा उखडून टाकला. त्यानंतर दलीला त्याला म्हणाली, तुम्ही तुमचे गुपित मला सांगत नाही तर मी तुझ्यावर प्रेम करतो असे कसे म्हणता. तुम्ही मला 3 वेळा फसविले आहे आणि तुमच्या अचाट शक्तीचे मर्म कशात आहे हे मला सांगितले नाही. तिच्या ह्या रोजच्या कटकटीमुळे व हट्टामुळे त्याला जीव नकोसा झाला, म्हणून त्याने आपले हृदगत तिला सांगितले. तो तिला म्हणाला, माझ्या डोक्याला कधी वस्त्रा लागलेला नाही, कारण मी जन्मापासून देवाचा असलेला नाजीर आहे. माझे मुंडन केल्यास माझी शक्ती जाईल व मी कमजोर होऊन इतर माणसांसारखा होईन. त्याने आपले सारे हृदगत सांगितल्याचे पाहून दलीलेने पलिष्ठ्यांच्या सरदारांना बोलावणे पाठवले व सांगितले की आणखी एकदाच या, कारण त्याने आपले सारे हृदगत मला सांगितले आहे. तेव्हा पलिष्ठ्यांचे सरदार पैसे घेऊन तिच्याकडे आले. तिने शमशोनाला आपल्या मांडीवर झोपविले आणि एक मनुष्य बोलावून त्याच्या डोक्याच्या 7 बटांचे मुंडन करविले. ती त्याला सतवू लागली आणि तो निर्बल झाला. ती त्याला म्हणाली, शमशोन, पलिष्ठी तुमच्यावर चालून आले आहेत. तो झोपेतून जागा झाला. पूर्वीप्रमाणेच आपण उठू व हातपाय झटकू असे त्याला वाटले, पण परमेश्वराने आपल्याला सोडले आहे याची त्याला कल्पना नव्हती. पलिष्ठ्यांनी त्याला धरून त्याचे डोळे फोडले व त्याला गज्जा येथे नेऊन कांशाच्या बेड्यांनी जखडले व तुरुंगात धान्य दळावयाला लावले. पण त्याचे मुंडन झाल्यानंतर त्याच्या डोक्याचे केस पुन्हा वाढू लागले. नंतर पलिष्ठ्यांचे सरदार आपल्या दागोन नामक देवाप्रित्यर्थ महायज्ञ अर्पून उत्सव करण्यासाठी जमले. ते म्हणू लागले, आपल्या देवाने आपला शत्रू शमशोन ह्याला आपल्या हाती दिले आहे. त्याला पाहून लोक आपल्या देवाचे स्तवन करीत म्हणाले, आपल्या देवाने आपल्या देशाचा नाश करणाऱ्या आणि आपल्यातल्या पुष्कळांचा संहार करणाऱ्या शत्रूला आपल्या हाती दिले आहे. ते आनंदाच्या भरात म्हणाले, शमशोनाला समोर आणा, म्हणजे तो आपली करमणूक करील. तेव्हा त्यांनी शमशोनाला तुरुंगातून आणविले आणि तो त्यांची करमणूक करू लागला. त्यांनी त्याला खांबांमध्ये उभे केले
आपला हात धरणाऱ्या मुलाला शमशोन म्हणाला, ज्या खांबावर हे मंदिर आधारलेले आहे ते मला चाचपू दे, म्हणजे मी त्यांना टेकेन. त्या इमारतीत स्त्री पुरुषांची चिक्कार गर्दी झाली होती. पलिष्ट्यांचे सर्व सरदार तेथे होते. सुमारे 3000 स्त्री पुरुष गच्चीवरून शमशोनाची गंमत पाहत होते. तेव्हा शमशोनाने परमेश्वराचा धावा केला. हे प्रभू परमेश्वरा, कृपया माझी आठवण कर. हे देवा, फक्त यावेळेस मला बळ दे, म्हणजे आपल्या डोळ्यांबद्दल मी पलिष्ट्यांचा एका झटक्यात बदला घेईन. ज्या मधल्या 2 खांबावर ही इमारत आधारलेली होती त्यातला एक उजव्या हाताने व दुसरा डाव्या हाताने धरून त्यावर शमशोन टेकला. पलिष्ट्यांबरोबर मलाही मरण येवो असे म्हणत आपले सर्व बळ एकवटून त्याने ते खांब रेटले. तेव्हा ती इमारत त्या सरदारांवर व तेथे जमलेल्या सर्व लोकांवर कोसळली. अशा प्रकारे त्याने मरतेसमयी ठार मारलेले लोक त्याच्या साऱ्या हयातीत त्याने ठार मारलेल्या लोकांपेक्षा अधिक होते. मग त्याचे भाऊबंद व त्याच्या बापाचा सगळा परिवार आला व त्याला उचलून घेऊन गेला. सरा व अष्टाओल यांच्या दरम्यान त्याचा बाप मानोहा ह्याच्या कब्रस्थानात त्यांनी त्याला मूठ माती दिली. त्याने 20 वर्षे इस्रायलांचा न्यायनिवाडा केला होता. शास्ते अध्याय 17. एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशात मिखा नावाचा एक मनुष्य राहत होता. तो आपल्या आईला म्हणाला, जी 1100 चांदीची नाणी तुझ्यापासून हिरावून नेल्याबद्दल तू शाप दिला होतास आणि ज्याबद्दल तू माझ्याजवळ बोलत होतीस ते पैसे माझ्याजवळ आहेत. मीच ते घेतले होते. तेव्हा त्याची आई म्हणाली, बाळा, परमेश्वर तुझे कल्याण करो. त्याने ती 1100 चांदीची नाणी आपल्या आईला परत केल्यावर ती म्हणाली, माझ्या मुलांच्या हितासाठी माझे हे पैसे मी परमेश्वराला मनापासून समर्पित केले आहेत. ह्यांची एक कोरीव मूर्ती व एक ओतीव मूर्ती करावी म्हणून हे पैसे मी आता तुला परत करते. त्याने ते पैसे आपल्या आईला परत केले. तेव्हा तिने त्यातली 200 नाणी सोनाराला दिली आणि त्याने त्यांची एक कोरीव मूर्ती व एक ओतीव मूर्ती तयार केली. त्या मूर्ती मिखाच्या घरात ठेवण्यात आल्या. ह्या मिखाचे एक देवघर होते. त्याने एक एफोद आणि मूर्ती तयार केली व आपल्या एका मुलाला दीक्षा देऊन आपला पुरोहित नेमले. त्या काळी इस्रायलावर कोणी राजा नव्हता, जो तो आपल्याला योग्य दिसेल तसे करीत असे. बेथेलहेम यहुदा येथे यहुदाच्या घराण्यातला एक तरुण लेवी उपरी म्हणून राहत होता. आपल्याला कोठेतरी राहायला जागा मिळाली तर पहावे म्हणून तो यहुदातील बेथलेहेम नगर सोडून निघाला आणि प्रवास करीत करीत एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशात मिखाच्या घरी आला. मिखाने त्याला विचारले, तू कोठून आलास? त्याने उत्तर दिले, यहुदाच्या बेथलेहेमातला मी एक लेवी आहे. आसरा मिळेल तेथे जाऊन राहावे म्हणून मी फिरत आहे. मिखा त्याला म्हणाला, माझ्या येथे राहा. तू माझ्या वडिलासमान हो व पुरोहित म्हणून राहा. मी तुला सालीना 10 चांदीची नाणी व एक पोशाख देईन आणि तुझ्या पोटापाण्याची व्यवस्था करीन. त्याने त्या लेव्याला आग्रह केला. मग तो लेवी त्या माणसाबरोबर राहावयाला तयार झाला. त्याने त्या तरुणाला आपल्या मुलाप्रमाणे वागवले. मिखाने त्या तरुण लेव्याला दीक्षा दिली आणि तो त्याचा पुरोहित होऊन त्याच्या घरी राहू लागला. मग मिखा म्हणाला, मी एक लेवी आपला पुरोहित करून ठेवल्यामुळे परमेश्वर माझे कल्याण करील अशी मला आता खात्री आहे. शास्ते अध्याय 18. त्या काळी इस्रायलाचा कोणी राजा नव्हता. त्यावेळेस दान वंशाचे लोक राहण्यासाठी जागा शोधित होते, कारण इतर इस्रायली लोकांबरोबर त्यांना त्यांच्या वाट्याचे वतन अद्याप मिळाले नव्हते. तेव्हा दान वंशजांनी आपल्या कुळातल्या लोकातून 5 शूरवीर निवडले आणि त्यांना सरा व अष्टावोल येथून देश हेरून पाहण्यास पाठविले. त्यांना ते त्या प्रांताची पाहणी करा असे म्हणाले. ते एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशात मिखाच्या घरापर्यंत आले व तेथे त्यांनी रात्रीचा मुक्काम केला. ते मिखाच्या घराजवळ असताना त्यांनी त्या तरुण लेव्याचा आवाज ओळखला. तेव्हा ते तिकडे जाऊन त्याला विचारू लागले, तुला येथे कोणी आणले? तू येथे काय करतोस? तुझे येथे काय काम आहे? त्याने त्यांना उत्तर दिले, मिखाने मला वेतन देऊन ठेवले असून मी त्याचा पुरोहित झालो आहे. एवढे त्याने माझ्यासाठी केले आहे. ते त्याला म्हणाले, ज्या प्रवासाला आम्ही निघालो आहोत
तो यशस्वी होईल की नाही हे देवाला विचारून पहा. तो पुरोहित त्यांना म्हणाला, तुम्ही खुशाल जा. ज्या प्रवासाला तुम्ही निघाला आहात तो परमेश्वराला मंजूर आहे. मग ते 5 पुरुष निघून लईश येथे गेले. तेथे त्यांना असे दिसून आले की तेथील लोक सिदोनी लोकांप्रमाणे शांत व निश्चिंत आहेत. अन्नधान्याची त्यांना मुळीच वाण नसून ते धनवान आहेत. ते सिदोनी लोकांपासून दूर राहत असून आरामी लोकांशी त्यांचा काही संबंध नाही. नंतर ते सरा व अष्टाओल येथे आपल्या भाऊबंदांकडे परत आले. तेव्हा त्यांचे भाऊबंद त्यांना विचारू लागले, तुम्ही काय खबर आणली आहे? त्यांनी म्हटले, आम्ही तो प्रदेश पाहिला असून तो फार उत्तम आहे. चला उठा, आपण त्या लोकांवर हल्ला चढवू. तुम्ही स्वस्थ का बसला आहात? तेथे जाऊन तो देश ताब्यात घेण्याबाबतीत काही हयगय करू नका. तेथे गेल्यावर निश्चिंत राहणारे लोक तुम्हाला आढळतील. तो देश विस्तीर्ण असून देवाने खरोखर तो तुमच्या हाती दिला आहे. ती जागाच अशी आहे की तेथे जमिनीच्या कोणत्याही उत्पन्नाची कमतरता नाही. तेव्हा सरा व अष्टाओल येथून दान कुळातले 600 पुरुष सशस्त्र होऊन निघाले. त्यांनी कूच करून यहुदातील किर्यात यारीम येथे तळ दिला. ह्यामुळे त्या स्थळाला आजपर्यंत महाने दानाची छावणी असे म्हणतात. ते किर्यात यारीमाच्या पश्चिमेस आहे. तेथून निघून ते एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशात मिखाच्या घरापाशी आले. तेव्हा लईश प्रदेश हेरायला गेलेले 5 जण आपल्या बांधवांना म्हणाले, ह्या घरात एक एफोद, कुलदेवता, एक कोरीव मूर्ती आणि एक ओतीव मूर्ती आहेत. हे तुम्हाला माहीत आहे काय? आता काय करायचे ह्याचा विचार करा. ते तिकडे वळले आणि मिखाच्या घरी राहणाऱ्या तरुण लेव्याच्या खोलीत जाऊन त्यांनी त्याचे क्षेमकुशल विचारले. मग ते दानववंशातले 600 सशस्त्र लोक वेशीच्या दरवाजापाशी उभे राहिले. तेव्हा देश हेरायला गेलेल्या 5 लोकांनी आत शिरून त्या कोरीव मूर्ती, एफोद, कुलदेवता व ओतीव मूर्ती बाहेर आणल्या. त्यावेळेस पुरोहित 600 सशस्त्र लोकांसह वेशीच्या दरवाजात उभा राहिला होता. त्या 5 जणांनी मिखाच्या घरात शिरून त्या कोरीव मूर्ती, एफोद, कुलदेवता व ओतीव मूर्ती बाहेर आणल्या. तेव्हा पुरोहिताने त्यांना हटकले, तुम्ही हे काय चालवले आहे? ते त्याला म्हणाले, गप्प बस, तोंड बंद कर, आमच्याबरोबर चल, आमचा वडील व पुरोहित म्हणून राहा. एकाच मनुष्याच्या घरी पुरोहित होऊन राहण्यापेक्षा इस्रायलाच्या एखाद्या वंशाचा व कुळाचा पुरोहित राहून राहणे अधिक बरे नाही काय? हे ऐकून पुरोहित खुश झाला आणि एफोद, कुलदेवता व कोरीव मूर्ती घेऊन त्या लोकांबरोबर गेला. मग ते मागे फिरून आपल्या वाटेने गेले. त्यांनी आपली मुलेबाळे, पशु आणि सामानसुमान आपल्यापुढे चालवून कूच केले. ते मिखाच्या घरापासून बरेच दूर गेल्यावर त्याच्या घराच्या आसपास राहणाऱ्या लोकांनी जमा होऊन दानाच्या लोकांना जाऊन गाठले. त्यांनी दानाच्या लोकांना हाका मारल्या. तेव्हा त्यांनी मागे वळून मिखाला विचारले, काय झाले? तुम्ही इतके जण का जमा झालात? तो म्हणाला, मी स्वतःसाठी केलेले देव व माझा पुरोहित तुम्ही घेऊन चाललात. माझे आता काय राहिले आहे? आणि वर मला विचारता की काय झाले? दानवंशीयांनी त्याला म्हटले, तुझा आवाज चढवू नकोस, नाहीतर आमचे अविचारी लोक तुझ्यावर तुटून पडतील आणि तू व तुझ्या घरचे लोक प्राणास मुकाल. मग दानवंशज आपल्या वाटेने चालू लागले. मिखाने पाहिले की हे लोक आपल्याला भारी आहेत. तेव्हा तो आपल्या घरी परतला. मिखाने बनविलेल्या वस्तू व त्याचा पुरोहित बरोबर घेऊन ते लईश येथे आले. तेथील लोक शांत व निश्चिंत राहत होते. त्यांना त्यांनी तरवारीने मारून त्यांचे नगर जाळून टाकले. त्या नगराचा बचाव करायला कोणी नव्हता, कारण ते सिदोनपासून दूर होते आणि आराम्यांशी त्या नगरवासियांचा काही संबंध नव्हता. ते नगर बेत रहोबच्या जवळ असलेल्या खोऱ्यात होते. ते नगर पुन्हा वसवून त्यात ते राहू लागले. त्यांनी त्या नगराला इस्रायलाचा एक मुलगा म्हणजे आपला पूर्वज दान याचे नाव दिले. पूर्वी त्या नगराचे नाव लईश होते. दान वंशजांनी त्या कोरीव मूर्तींची स्थापना केली. देशाचा पाडाव होईपर्यंत गेर्शोमाचा मुलगा व मोशेचा नातू योनाथान व त्याचे वंशज दान वंशाचे पौरोहित्य करीत होते. मिखाने केलेली कोरीव मूर्ती त्यांनी आपल्यासाठी स्थापली होती व देवाचे मंदिर शिलो येथे असेपर्यंत ती तेथे होती.
शास्ते अध्याय 19. त्या काळी इस्रायलात कोणी राजा नव्हता. तेव्हा एक लेवी एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातल्या मध्यभागात बेथलेहेम येथे उपरी म्हणून राहत असे. त्याने यहुदातील एक उपपत्नी ठेवली होती. एकदा रागाच्या भरात ती त्याला सोडून यहुदातील बेथलेहेम यहुदा येथे आपल्या बापाच्या घरी गेली व तेथे 4 महिने राहिली. नंतर तिची समजूत घालून तिला परत आणावे म्हणून तिचा नवरा एक नोकर व 2 गाढवे बरोबर घेऊन तिच्या शोधास निघाला. तिने त्याला बापाच्या घरी नेले. त्या मुलीच्या बापाने त्याला पाहिले तेव्हा त्याच्या भेटीने त्याला आनंद झाला. त्याच्या सासऱ्याने म्हणजे मुलीच्या बापाने त्याला राहण्याचा आग्रह केल्यामुळे तो त्याच्याकडे 3 दिवस राहिला. ह्याप्रमाणे खाऊन पिऊन त्यांनी तेथे मुक्काम केला. 4थ्या दिवशी पहाटेस उठल्यावर त्याने जाण्याची तयारी केली तेव्हा मुलीच्या बापाने आपल्या जावयाला म्हटले, 2 घास खाऊन ताजेतवाने व्हा व मग निघा. मग त्या दोघांनी बसून न्याहारी केली. मग मुलीचा बाप जावयाला म्हणाला, कृपया आज खुशीने येथे राहा आणि आणखी एक रात्र मजेत घालवा. जावई जाण्याच्या तयारीत होता, पण सासऱ्याच्या आग्रहामुळे त्याने मुक्काम वाढवला. 5व्या दिवशी जाण्यासाठी तो पहाटेस उठला तेव्हा मुलीचा बाप त्याला म्हणाला, न्याहारी करून ताजेतवाने व्हा आणि संध्याकाळपर्यंत थांबा. मग ते दोघे एकत्र जेवले. मग जावई आपली उपपत्नी व सेवक यांच्यासह जायला निघाला. तेव्हा मुलीचा बाप म्हणजे त्याचा सासरा त्याला म्हणाला, पहा, संध्याकाळ होत चालली आहे. तुम्ही कृपया रात्री येथेच राहा. दिवस सरत आला आहे. येथेच आनंदात राहा. उद्या सकाळी पहाटेस उठून मार्गस्थ व्हा व आपल्या घरी जा. पण तो माणूस त्या रात्री तेथे राहिना. तो उठून मार्गस्थ झाला. तो खोगीर घातलेली आपली 2 गाढवे आणि आपली उपपत्नी यांच्यासह यबूसच्या म्हणजे यरुशलेमेच्या जवळ आला. यबूस नगरापाशी ते आले तेव्हा दिवस बराच खाली गेला होता. म्हणून सेवकाने आपल्या धन्याला म्हटले, चला, आपण यबूसी लोकांच्या ह्या नगरात जाऊन मुक्काम करू. पण त्याचा धनी त्याला म्हणाला, इस्रायल लोक नसलेल्या परक्यांच्या या नगरात आपण उतरू नये. आपण पुढे गिबा येथे जाऊ. तो आपल्या नोकराला म्हणाला, चल, आपण जवळच्या एखाद्या ठिकाणी जाऊ. गिबा किंवा रामा येथे रात्रीचा मुक्काम करू. ते पुढे चालले आणि बन्यामीनाच्या गिब्याजवळ येईपर्यंत सूर्य मावळला. ते गिब्यात मुक्कामासाठी गेले आणि गावातल्या रस्त्यावर बसले, कारण कोणीही त्यांना आपल्या घरात मुक्कामासाठी ठेवीना. इतक्यात एक म्हातारा आपले शेतातले काम आटोपून संध्याकाळचा घरी चालला होता. तो एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातला असून गिबा येथे उपरी म्हणून राहत होता. तेथील लोक बन्यामिनी होते. त्या म्हाताऱ्याने गावातल्या रस्त्यावर नजर टाकली तेव्हा कोणी प्रवासी तेथे बसला आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. म्हाताऱ्याने त्याला विचारले, तू कोठे निघालास? तू कोठून आलास? तो त्याला म्हणाला, आम्ही यहुदाच्या बेथलेहेमाहून निघालो आहोत आणि आम्हाला एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशाच्या मध्यभागात जायचे आहे. मी तेथलाच आहे. मी बेथलहेम यहुदा येथे गेलो होतो व आता घरी जात आहे. मला येथे कोणीही आपल्या घरात जागा देत नाही. आमच्या गाढवासाठी दाणा वैरण आहे आणि माझ्यासाठी ह्या आपल्या दासीसाठी व ह्या आपल्या दासांबरोबरच्या नोकरासाठी भाकर व द्राक्षारस आहे. कोणत्याही गोष्टीची उणीव नाही. म्हातारा म्हणाला, तुझे कल्याण असो. तुला जे हवे ते माझ्याकडे लागले. मात्र रस्त्यात मुक्काम करू नको. मग त्याने त्याला आपल्या घरी नेले व त्याच्या गाढवांना वैरण दिली आणि त्यांनी हातपाय धुवून भोजन केले. ते खुशीत असताना गावातल्या गुंडांनी येऊन त्या घराला गराडा घातला व दार ठोठावून त्या म्हाताऱ्या घरमालकाला म्हणू लागले, तुझ्या घरी आलेल्या माणसाला बाहेर काढ, म्हणजे आम्ही त्याला जाणू. घरधनी बाहेर जाऊन त्यांना म्हणू लागला, छे छे, बांधव हो, मी हात जोडतो. असे दुष्कर्म करू नका. हा मनुष्य माझा पाहुणा आहे, म्हणून असला निर्लज्जपणा करू नका. पहा, येथे माझी मुलगी आहे. ती कुंवार आहे आणि ह्या मनुष्याची उपपत्नी पण आहे. त्यांना मी आता बाहेर आणतो. तुम्ही त्यांची अब्रू घ्या. त्यांच्याशी वाटेल ते करा, पण ह्या मनुष्याशी असले निर्लज्जपणाचे काम करू नका. तरी ती माणसे त्याचे ऐकेनात. मग त्या माणसाने आपल्या उपपत्नीला धरून त्यांच्याकडे बाहेर नेऊन सोडले. त्यांनी तिच्याशी रात्रभर कुकर्म केले आणि पहाट होईपर्यंत तिचे हाल केले. पहाट झाल्यावर त्यांनी तिला सोडले. पहाटेस ती स्त्री आपला नवरा ज्या घरी होता
तेथे येऊन उजाडेपर्यंत दाराशी पडून राहिली. सकाळी तिच्या नवऱ्याने उठून घराचे दरवाजे उघडले व मार्गस्थ व्हावे म्हणून तो बाहेर आला, तेव्हा त्याची उपपत्नी दाराशी पडलेली व तिचे हात उंबरठ्यावर असलेले त्याच्या दृष्टीस पडले. तो तिला म्हणाला, उठ, आपण जाऊ, पण ती काही उत्तर देईना. तेव्हा तिला गाढवावर घालून तो आपल्या गावी गेला. घरी आल्यावर त्याने सुरी घेऊन आपल्या उपपत्नीला धरून तिचे शरीर कापले आणि 12 तुकडे करून इस्रायलाच्या सर्व प्रदेशात पाठवून दिले. ते तुकडे घेऊन जाणाऱ्या लोकांना तो म्हणाला, तुम्ही सगळ्या इस्रायल लोकांना विचारा, इस्रायल लोक मिस्रातून आल्या दिवसापासून आजपर्यंत असे कृत्य घडल्याचे तुम्ही पाहिले आहे काय? यावर विचार करा आणि आपले मत सांगा. ते पाहणाऱ्या सर्वांनी उद्गार काढले, तेव्हापासून तर आत्तापर्यंत असले कृत्य घडल्याचे कोणी पाहिले नाही. शास्ते अध्याय 20. मग दानापासून बैरशेबापर्यंतचे सर्व इस्रायल लोक व गिलादातले लोक बाहेर पडले व त्यांची सर्व मंडळी एकत्र येऊन मिस्पा येथे परमेश्वरासमोर जमा झाली. लोकांचे सर्व नायक आणि इस्रायलाच्या सर्व वंशातले सैनिक मिळून 4 लाख धारकरी पायदळ देवाच्या प्रजेच्या मेळ्यात सामील झाले. इस्रायल लोक मिस्पात जमा झाल्याची बातमी बन्यामिनी लोकांच्या कानी गेली. इस्रायल लोकांनी विचारले, हे दुष्कृत्य कसे घडून आले ते आम्हाला सांगा. त्या खून झालेल्या स्त्रीच्या लेवी नवऱ्याने उत्तर दिले, मी आपल्या उपपत्नीबरोबर बन्यामिनाच्या गिब्यात रात्री मुक्काम करावयाला होतो. गिब्यातल्या लोकांनी रात्री घराला गराडा घातला. माझा खून करण्याचा त्यांचा बेत होता. त्यांनी माझ्या उपपत्नीवर बलात्कार केला व ती मेली. तेव्हा मी माझ्या उपपत्नीला घरी आणून तिचे तुकडे केले आणि इस्रायलाच्या वतनातील सर्व प्रांतात पाठवून दिले. कारण त्या लोकांनी इस्रायलामध्ये कामांध व निर्लज्ज कृत्य केले होते. तर इस्रायल लोक हो, तुम्ही सर्व आता आपला अभिप्राय व मसलत द्या. तेव्हा सर्व लोक एकमताने उठले व एकमुखाने म्हणाले, आपल्यापैकी कोणीही तंबूत जावयाचा नाही, आपणातल्या कोणीही परतायचे नाही. आपण असे करूया, गिब्यावर कोणी हल्ला करावयाचा ते चिठ्ठ्या टाकून ठरवू. मग सर्व इस्रायल वंशातील 100 पुरुषांमागे 10, हजारांमागे 100 आणि 10,000मागे 1000 असे पुरुष निवडू. ते सैन्यासाठी भोजन सामग्री आणतील व आपण बन्यामिनाचे गिबा येथे जाऊन तेथील लोकांनी इस्रायलामध्ये जे बेशरम कृत्य केले आहे त्याबद्दल त्यांचे पारिपत्य करू. अशा प्रकारे सर्व इस्रायल लोक एकजुटीने त्या नगरासमोर जमा झाले. मग इस्रायल वंशांनी बन्यामिनाच्या साऱ्या वंशाकडे जासूस पाठवून विचारले, तुमच्यामध्ये हे कसले दुष्कृत्य घडले आहे? गिब्यातील त्या बदमाशांना आमच्या हवाली करा, म्हणजे आम्ही त्यांना ठार मारून इस्रायलातून ही दुष्टाई काढून टाकू. पण बन्यामिनी लोक, आपले भाऊबंद इस्रायल लोक यांचे म्हणणे ऐकायला तयार होईनात. ह्या उलट बन्यामिनी लोक आपापल्या नगरातून बाहेर पडून इस्रायल लोकांशी लढण्यासाठी गिबा येथे जमा झाले. त्या दिवशी गिब्यातले राहणारे 700 निवडक वीर सोडून निरनिराळ्या नगराहून आलेल्या धारकरी बन्यामिन्यांची संख्या 26,000 होती. त्या सर्व लोकांमध्ये 700 निवडक पुरुष डावरे होते. त्यांच्या गोफणीचा नेम तसूभर देखील चुकत नसे. बन्यामीन सोडून बाकीच्या इस्रायल लोकातले धारकरी पुरुष 4 लाख भरले. हे सगळे लढवय्ये होते. मग इस्रायल लोक निघून बेथेल येथे गेले आणि त्यांनी देवाला विचारले, बन्यामिनी लोकांशी आमच्या वतीने लढण्यासाठी प्रथम कोणी चाल करून जावे? परमेश्वराने उत्तर दिले, प्रथम यहुदाने जावे. इस्रायल लोकांनी पहाटेस उठून गिब्यासमोर तळ दिला. इस्रायल लोक बन्यामिनाशी लढण्यासाठी बाहेर पडले. गिबा येथे त्यांच्याशी लढावयाला इस्रायल लोकांनी फळी उभारली. तेव्हा बन्यामिनी लोक गिब्यातून बाहेर पडले आणि त्यांनी त्या दिवशी 22,000 इस्रायल पुरुष धुळीस मिळवले. हे ऐकून इस्रायल पुरुषांनी हिम्मत धरून जेथे पहिल्या दिवशी फळी उभारली होती तेथेच पुन्हा दुसरी फळी उभारली. इस्रायल लोक जाऊन संध्याकाळपर्यंत परमेश्वरासमोर रडले आणि आपला बंधू बन्यामीन ह्याच्या लोकांशी लढावयाला पुन्हा जाऊ काय असे परमेश्वराला त्यांनी विचारले. तेव्हा परमेश्वराने उत्तर दिले, त्यांच्यावर चाल करून जा. दुसऱ्या दिवशी इस्रायल लोक बन्यामिनी लोकांशी सामना देण्यासाठी पुढे निघाले. बन्यामिनी लोक दुसऱ्या दिवशी त्यांच्याशी सामना करावयाला गिब्याहून निघाले आणि त्या दिवशीही
त्यांनी इस्रायलाचे 18,000 लोक धुळीस मिळवले. ते सर्व धारकरी होते. मग सर्व इस्रायल लोक मिळून बेथेल येथे जाऊन परमेश्वरापुढे रडत बसले. त्या दिवशी त्यांनी संध्याकाळपर्यंत उपवास केला आणि परमेश्वराला होमबली व शांत्यर्पणे केली. यानंतर इस्रायल लोकांनी परमेश्वराला प्रश्न केला. त्यासमयी देवाच्या कराराचा कोष तेथेच होता आणि अहरोनाचा नातू एलाजाराचा मुलगा फिन्हास हा त्या काळी त्या कोशाच्या सेवेस असे. लोकांनी परमेश्वराला विचारले, आमचे भाऊबंध बन्यामिनी यांच्याशी लढावयाला पुन्हा एकदा जावे काय, किंवा लढण्याचे सोडून द्यावे? परमेश्वराने उत्तर दिले, चाल करून जा, कारण उद्या मी त्यांना तुमच्या हाती देईन. नंतर इस्रायलाने गिब्याच्या सभोवती लोक दबा धरून बसविले. तिसऱ्या दिवशी इस्रायल लोकांनी बन्यामिन्यांवर पुन्हा हल्ला केला आणि पूर्वीप्रमाणेच गिब्यासमोर फळी उभारली. तेव्हा बन्यामिनी त्या लोकांशी सामना करावयाला बाहेर पडले. त्यावेळी इस्रायल लोकांनी त्यांना आपल्या मागे नगरापासून बरेच दूर झुलवीत नेले. खुल्या मैदानातून एक हमरस्ता बेथेलास व दुसरा गिब्याकडे जातो. त्यांच्या दरम्यान पूर्वीप्रमाणेच बन्यामिन्यांनी हाणमार सुरू केली व इस्रायलांपैकी सुमारे 30 माणसे त्यांनी मारली. बन्यामिन्याच्या लोकांना वाटले, आता पहिल्याप्रमाणेच आपल्यासमोर त्यांचा मोड होत आहे. इकडे इस्रायल लोकांनी विचार केला, आपण पळण्याचे मिश करून त्यांना नगरापासून दूर हमरस्त्यापर्यंत झुलवीत नेऊ. मग सर्व इस्रायल लोकांनी आपल्या जागा सोडून बाल तामार येथे फळी उभारली आणि गिब्याच्या परिसरात दबा धरून बसलेले इस्रायल लोक आपल्या ठिकाणावरून झपाट्याने पुढे धावले. साऱ्या इस्रायलातले निवडक 10,000 लोक गिब्यावर चालून आले व तेथे तुंबळ युद्ध जुंपले. आपणावर अनर्थ येऊन ठेपला आहे ह्याची बन्यामिन्यांना कल्पना नव्हती. परमेश्वराने इस्रायलापुढे बन्यामिन्याचा मोड केला. त्या दिवशी इस्रायल लोकांनी 25,100 बन्यामिनी लोकांचा संहार केला. ते सर्व धारकरी होते. तेव्हा आपला मोड झाल्याचे बन्यामिन्यांच्या लक्षात आले. इस्रायल लोक बन्यामिन्यांपुढून मागे सरले, कारण गिब्याजवळ दबा धरून बसलेल्या लोकांवर त्यांची भिस्त होती. दबा धरणाऱ्यांनी त्वरा करून गिब्यावर छापा घातला आणि पुढे सरसावून सर्व नगराचा तरवारीने नाश केला. इस्रायल लोक आणि दबा धरणारे यांच्यामध्ये असा संकेत ठरला होता की दबा धरणाऱ्यांनी नगरात धूर करून त्याचा लोट वर चढेल असे करावे. इस्रायली लोक लढाईत मागे सरू लागले तेव्हा बन्यामिन्यांनी हल्ला चढवून त्यांचे 30 लोक ठार केले. बन्यामिन्यांना वाटले की पहिल्या लढाईप्रमाणेच आपल्यापुढे खरोखरच त्यांचा मोड होत आहे. इकडे नगरातून धुराचा लोट वर चढू लागला. बन्यामिनी मागे वळून पाहतात तो सगळ्या नगरात धूरच धूर होऊन आकाशाकडे त्याचा लोट चालला आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. इस्रायली लोक उलटले तेव्हा बन्यामिन्यांची गाळण उडाली. आपल्यावर संकट येऊन ठेपले आहे असे त्यांच्या लक्षात येऊन चुकले. तेव्हा ते इस्रायली लोकांना पाठ दाखवून रानाकडे पळत सुटले. इस्रायल लोकांनी त्यांचा पिच्छा पुरवला. तसेच नगरातून बाहेर निघालेल्यांनी त्यांच्यामध्ये घुसून त्यांचा धुव्वा उडविला. त्यांनी बन्यामिन्यांना घेरले व नोहा येथून त्यांच्या पाठीस लागून पूर्वेस गिब्यासमोर त्यांची धूळधाण केली. बन्यामिन्याचे 18,000 लोक पतन पावले. ते सर्व शूरवीर होते. निसटलेले मात्र रिम्मोनाच्या खडकाकडे रानाच्या वाटेने पळून गेले. हमरस्त्यांवर गाठलेल्यांपैकी 5,000 लोक इस्रायल लोकांनी टिपून मारले आणि गिदोमापर्यंत त्यांचा पिच्छा पुरवून त्यातले आणखी 2,000 लोक मारले. अशा प्रकारे बन्यामिन्याचे 25,000 धारकरी लोक त्या दिवशी कामास आले. ते सर्व शूरवीर होते. त्यातले 600 लोक निसटून रानाच्या वाटेने रिम्मोन खडकावर पोहोचले. तेथे ते 4 महिने राहिले. मग इस्रायल लोकांनी बन्यामिन्यांवर उलटून हाती लागलेली माणसे व जनावरे यांचा संहार केला. शिवाय जी गावे त्यांना आढळली ती सर्व आग लावून त्यांनी बेचिराख केली. शास्ते अध्याय 21. इस्रायल लोकांनी मिस्पा येथे प्रतिज्ञा केली होती की आपल्यापैकी कोणीही बन्यामिन्यांना आपल्या मुली द्यावयाच्या नाहीत. ते बेथेल येथे गेले आणि संध्याकाळपर्यंत देवासमोर बसून त्यांनी मोठ्याने रडून आकांत केला. ते म्हणाले, हे परमेश्वरा, इस्रायलाच्या देवा, आज इस्रायलाचा एक वंश कमी झाला आहे, असे का घडून यावे? दुसऱ्या दिवशी पहाटेस उठून त्यांनी तेथे एक वेदी बांधली आणि
होमबली व शांत्यर्पणे केली. मग इस्रायल लोक विचारपूस करू लागले, इस्रायलाच्या कोणत्याही वंशांपैकी परमेश्वरासमोर भरलेल्या मेळाव्याला आले नव्हते असे कोणी आहेत काय? कारण त्यांनी गंभीर प्रतिज्ञा केली होती की जे मिस्पा येथे परमेश्वरासमोर येणार नाहीत त्यांना अवश्य जीवे मारावे. आपला बंधू बन्यामीन ह्याच्या बाबतीत इस्रायल लोकांना पस्तावा झाला, कारण ते म्हणू लागले, आज इस्रायलातून एका वंशाचा उच्छेद झाला आहे. आपण तर परमेश्वराची शपथ वाहिली आहे, आपल्यापैकी कोणीही त्यांना आपल्या मुली द्यावयाच्या नाहीत. तेव्हा त्यातले जे उरले आहेत त्या प्रत्येकाला बायको मिळवून देण्याबाबत आपण काय करावे बरे? त्यांनी विचारपूस केली, मिस्पा येथे परमेश्वरासमोर आले नव्हते असे इस्रायल वंशातले कोण आहेत? तेव्हा त्यांना कळले की याबेश गिलादाहून त्या मेळाव्यास हजर राहण्यासाठी कोणीही छावणीत आले नव्हते. कारण लोकांची मोजदाद केली तेव्हा याबेश गिलाद येथे राहणाऱ्यांपैकी कोणीही तेथे हजर नव्हते असे आढळून आले होते. तेव्हा मंडळीने शूर अशा 12,000 लोकांना तिकडे पाठविले. त्यांनी त्यांना आज्ञा केली, तुम्ही जाऊन याबेश गिलादाच्या रहिवाशांचा बायका पोरांसह तरवारीने संहार करा. तुम्ही करावयाची कामगिरी ही की सर्व पुरुष आणि पुरुषांशी संबंध केलेल्या सर्व स्त्रिया यांचा तुम्ही समूळ नाश करावा. पुरुषांशी संबंध न आलेल्या 400 तरुण मुली याबेश गिलाद येथील रहिवाशात त्यांना आढळल्या. त्या त्यांनी कनान देशातील शिलो येथल्या छावणीत आणल्या. नंतर रिम्मोन खडकाजवळ जे बन्यामिनी राहत होते त्यांच्याकडे साऱ्या मंडळीने लोक पाठवून त्यांच्याशी तहाचे बोलणे केले. तेव्हा बन्यामिनी परत आले आणि याबेश गिलादातल्या स्त्रियांपैकी ज्या मुली वाचल्या होत्या त्या त्यांना बायका करून देण्यात आल्या, पण त्या त्यांना पुरल्या नाहीत. परमेश्वराने इस्रायल वंशात तूट पाडली म्हणून लोक बन्यामिन्याबाबत पस्तावा करू लागले. मंडळीतील वडीलजन विचारू लागले, बन्यामिनी स्त्रियांचा नाश झाला असल्यामुळे उरलेल्या प्रत्येक बन्यामिनी माणसाला बायको मिळवून देण्याबाबतीत आपण काय करावे? लोक म्हणाले, बन्यामिनाच्या वाचलेल्या लोकांना वतन दिले पाहिजे, म्हणजे इस्रायलातला एक वंश नामशेष होणार नाही. त्यांना मुली देणे आपल्यापैकी कोणालाही शक्य नाही, कारण इस्रायल लोकांनी अशी प्रतिज्ञा केली आहे, जो आपली मुलगी बन्यामिनाला देईल तो शापित होईल. शिलो नगरात दरवर्षी परमेश्वरासाठी उत्सव होत असतो. हे नगर बेथेलच्या उत्तरेस, बेथेलाहून शखेमास जाणाऱ्या हमरस्त्याच्या पूर्वेस आणि लबोनाच्या दक्षिणेस वसलेले आहे. तेव्हा त्यांनी विचार केला आणि बन्यामिन्यांना सुचविले, तुम्ही जाऊन द्राक्षमळ्यात दबा धरून बसावे व पाळत ठेवावी आणि शिलोच्या मुली नृत्यासाठी बाहेर पडताच द्राक्षमळ्यातून बाहेर निघावे आणि त्यांच्यातल्या एकेकीला एकेकाने धरून बायको करण्यासाठी बन्यामीन देशी घेऊन जावे. त्यांचे वडील अथवा भाऊबंद तुमच्याकडे गाऱ्हाणे घेऊन आले तर तुम्ही त्यांना सांगा, कृपया त्या दान म्हणून आम्हाला ठेवून घेऊ द्या, कारण त्या आमच्यासाठी बायका म्हणून आम्ही युद्धात घेतल्या नाहीत आणि तुम्हीही त्या आम्हाला दिल्या नाहीत, म्हणून तुम्हाला दोष लागत नाही. त्याप्रमाणे बन्यामिनी लोकांनी केले. त्यांनी त्या नृत्य करणाऱ्या मुलीतून आपल्या संख्येइतक्या पकडून बायका करून घेतल्या. मग ते निघून आपल्या वतनाला परत गेले आणि नगरे वसवून त्यात राहू लागले. त्या समयी इस्रायल लोक तेथून निघून आपापल्या वंशाकडे व आपापल्या कुळांकडे गेले, जो तो आपापल्या वतनाला परत गेला. त्या काळी इस्रायलाला कोणी राजा नव्हता. ज्याला जसे बरे दिसे तसे तो करी.